सद्गुण रूपाने देऊनी स्वामी स्वीकारा आरती स्वामी स्वीकारा आरती। ओम गम गणपते नमः। मार्ग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मार्ग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री दत्तराज गुरुवे नमः। काचाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलुपद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधुनिश्च संगमः चिंतामणि गुरुः पादतुलो होणुत्रे कृते जनार्दनो देवश्रीतया गृणुदनः। द्वापारे रामकृष्णोऽचो कल्लोसी पारवल्लभः। अनुग्रह ब्रह्मांड श्री कृष्ण महाराज की जय। अनुग्रह ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थ दीन दयाळा माझिया नाथा भक्तवत्सला करुणा सागरा सकल जनांच्या आधारा प्रतापगरी विनवणी राहू रे अम्मा तव चरणी। राहू रे अम्मा तव चरणी। स्वामी ओम श्री स्वामी समर्थ। 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 ओम ब्रह्मणे नमः। 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 नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम
आज आपण श्रीमद भागवत महापुराणातल्या 3ऱ्या स्कंदावरचा अभ्यास करणार आहोत. आज 14वा आणि 15वा 3ऱ्या स्कंदातला अध्याय आहे आणि साधारणतः 100 श्लोक याच्यामध्ये आहे. 100 श्लोकांचा स्वामी माऊलीच्या कृपेने, भगवंताच्या श्रीकृष्णाच्या कृपेने आणि उद्धवाच्या प्रश्नांमुळे, तसंच परीक्षित राजा आणि शुकमुनींना विचारल्यामुळे आपल्याला याचं सगळं ज्ञान आज प्राप्त होत आहे. तर या सगळ्यांच्या कृपाशीर्वादे करून आज या अध्यायाच्या संबंधी बोलणार आहे. सगळ्याचा जर गोषवारा घेतला, सगळ्या धर्माचा, मग तो कुठलाही धर्म असू दे, मग हिंदू असू देत, ख्रिश्चन असू देत, यहुदी असू देत, पारशी असू देत किंवा मुस्लिम असू देत, सगळ्याचं तत्वज्ञान एकच असतं. परंतु कालपरत्वे त्याला वेगवेगळी नावं पडलेली आहेत आणि त्याच्याप्रमाणे ते धर्म आचरण करत असतात. पण कुठल्याही धर्मात वाईट काही सांगितलेलं नसतं. याच्या आधी मानव पंथ काही वेळेस आपल्या भारत देशामध्ये होता. तत्पूर्वी गौतम बुद्धांचा प्रसार खूप झाला होता आणि गौतम बुद्धांनी सुद्धा खूप सुंदररित्या काही आचरणाच्या अटी नियम घालून तो धर्म चालवलेला होता. तर सगळ्याचं जर पाहिलं आपण तर सगळ्याचा अर्थ एकच असतो. थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर धर्माने वागा, प्रेमाने वागा. आता धर्माने वागा म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी अवघड गोष्ट असं वाटेल, तर मी सोप्या भाषेत सांगू इच्छितो की धर्माने वागा म्हणजे चांगलं वागा, बस. इट्स ए सफिशियंट फॉर अस. आता हे कलियुग आहे, तर या कलियुगामध्ये धर्माने वागा म्हणजे चांगलं वागा, एवढं केलं तरी बास आहे. तर चांगलं वागा म्हणजे धर्म, हे साधी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्याचबरोबर प्रेमाने वागा याचा अर्थ कोणाला दुखवू नका. मग शारीरिक, मानसिक कुठल्याही दृष्टिकोनातून कोणाला दुखवू नका. म्हणजे आपल्या काही वेळेस आपण जे बोलतो तर त्याच्यातून समोरच्याला वाईट वाटेल असं बोलू नका. आणि आपण मागच्या 1-2-3 प्रवचनांच्या आधी स्वामीच्या कृपेने इथं सांगितलं होतं, आपल्या जिभेची म्हणजे जिभेची 2च कामं आहेत. एक म्हणजे बोलणं आणि दुसरं म्हणजे खाणं. या दोन्हीवर जर कंट्रोल असेल, बोलणं आणि खाणं याच्यावर, तर सगळ्या गोष्टी सुकर होतात. बोलणं आणि खाणं. तर खाण्याविषयी तुम्हाला सांगायला नको. काय खाल्ल्याने शुगर आपला जाते किंवा काय खाल्ल्याने काय त्रास होतो हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे. तर जिभेची जी 2 कामं आहेत त्या जिभेला फक्त सांभाळा. मग आपल्या बोलण्याने समोरचा माणूस दुखावला जाऊ नये हेही लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मी खूप चांगला वागतो, पण समोरची माणसं अशी वागतात. अरे तुझ्या लेवलपर्यंत त्याला काही वेळ असेल, त्याच्या आत्म्यावर काही संस्कार व्हायचे असतील, तो अज्ञान आहे म्हणून तुझं सोडून द्या. अर्थात आपण खूप ज्ञानी आहे असं पण समजायचं नाही, पण समोरचा जर चुकला तो का चुकला, तर त्याला तेवढं ज्ञान नाही तुमच्या इतका तो ज्ञानी होऊ शकला नाही. तो अज्ञान आहे ही भावना लक्षात ठेवा आणि म्हणून त्याला बोलू नका. मग तो जरी चुकला तरी त्याला क्षमस्व करा, लिव्ह इट असं गृहीत धरून चाला आणि शांतपणे त्याला सांगा. त्याच वेळी काही सांगितलं तर वेळा गुड, कारण त्याच वेळी सांगितलं तर समोरच्याला पुन्हा राग यायची शक्यता असते. कालांतरी 2 दिवसांनी 4 दिवसांनी त्याला समजून सांगा, बाबरे असं असं वागणं चुकीचं आहे बरं का. म्हणजे त्याला ते समजेल आणि तो तुमच्यासारखा व्हायचा प्रयत्न करेल. त्यासाठी श्री गुरुदेव दत्त महात्म्य पोथी आपण लिहिलेली आहे. या लॉकडाऊनमध्ये पोथीचं प्रकाशन झालेलं आहे. अलीकडच्या या लॉकडाऊनच्या काळात आपली 3 पुस्तकं प्रकाशित झाली. पहिलं अनुभवामृत भाग 2 प्रकाशित झालं. दुसरं चित्रमालिका आपली प्रकाशित झाली. चित्रमालिका याच्यात म्हणजे फोटोबुक ते आहे किंवा त्याला कॉपी बुक म्हणतात गमतीने. तर हे फोटोबुक किंवा कॉपी बुक जे आहे, तर याच्यात फॉर्म 1974 to 2020 इथपर्यंत म्हणजे गेल्या 27 वर्षाचा इतिहास जेवढे फोटो उपलब्ध झाले तेवढे त्यात टाकलेले आहे. अर्थात हे फोटोबुक किंवा चित्रमालिका काढायची माझी याची इच्छा नव्हती,
म्हणलं आपलं उगाच सगळीकडे नाव आपलं उदो उदो आपणच करतो असं होऊ नये. मी या गोष्टीला फारच स्वामींच्या कृपेने जपत असतो की कुठेही आम्हा सगळ्या आमच्या कुटुंबियांना कुठेही आत्मप्रौढ दोष लागू नये. हा एक अध्यात्माचा मोठा अडसर असतो. आत्मप्रौढ दोष लागतो. मी हे केलं, मी हे केलं, मी ते केलं, हा दोष लागू नये. तर ह्या अध्यात्मात त्यात जे आहे आत्मप्रौढ दोष लागू नये म्हणून मी प्रयत्नशील असतो. तर मी नाही म्हणत होतो, पण ही संकल्पना श्रीधरनी सांगितली की बाबा गेल्या 27 वर्षाचा इतिहास कोण सांगणार आहे आम्हाला. आता त्यांचा जन्मही त्यावेळेस नव्हता. म्हणून शेवटी मी तयार झालो आणि मग मठातल्या सगळ्या सेवेकरांनी ही गोष्ट उचलून धरली की काही नाही, हे फोटोबुक किंवा चित्रमालिका निघायलाच पाहिजे. तर ती या लॉकडाऊनच्या काळातच निघाली. गंमत अशी झाली की आजपर्यंत एकही पुस्तक बिफोर दी डेट ऑफ पब्लिकेशन एकदाही पब्लिश झालेलं नाही. काहीतरी काम राहिलेलं असायचं, एखादा फॉर्म छापायचा राहिलेला असायचा, प्रेसवाल्याला गडबड व्हायची, किंवा कव्हर पेज छापलेलं राहिलेलं असायचं, लॅमिनेशन राहिलेलं असायचं, किंवा कुठं बाइंडिंग राहिलेलं असायचं. मग तारीख समजा आजची असेल की अधिक अश्विन मास दुर्गाष्टमी अशी जर त्याच्यावर तिथी आणि तारीख टाकली असेल तर ते त्यानंतर कधी 8 दिवसांनी 15 महिन्यांनी सुद्धा पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे इट्स टू लेट असं व्हायचं. पण काय कोण जाणे, हे पुस्तक 26 मार्च श्री स्वामी समर्थ जयंती तारीख त्याच्यावर टाकलेली. हे 5 मार्चच्या आधी सगळं तयार झालेलं होतं. मला हे पुस्तक मिलिंद जोरेंनी आणून दिलं. आता आधी आलं तर मग आधी करते एवढं सरळ भाववाणीमध्ये मला वाटतंय मार्चच्या 5 जुलै सॉरी आय एम व्हेरी सॉरी 5 मार्च 2020 हे पुस्तक पब्लिश झालं. आणि त्याच्या जवळजवळ 10 कार्यक्रम लागोपाठ होत गेले. मग खडक्यांचं या ठिकाणी सुंदर असं भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. त्यात राजोपाध्ये गोखले ही मंडळी साथीला होती. तसंच यांची दैठणकर पिता पुत्राची नितीन दैठणकर आणि त्याच्या तुकाराम दैठणकर यांच्या इथं शयनाईचा कार्यक्रम झाला, बासरीचा कार्यक्रम झाला. असे सुंदर सुंदर कार्यक्रम त्या काळात होत गेले. परत एकदा संभाजी मालिकेतल्या येसूबाईची ज्यांनी भूमिका केली त्या प्राजक्ता गायकवाड इथं आल्या होत्या. तसंच माझा मित्र सोहेल शेख तो एकदा आला होता. मग असे एकाचवेळी एक काही कार्यक्रम होत त्या काळात गेले आणि कार्यक्रमांची भरपूर रेलचेल झाली. म्हणजे एवढे कार्यक्रम की दर गुरुवारी एक कार्यक्रम, असं कधी गेल्या 27 वर्षात मठाच्या इतिहास घडलं नाही. आणि 26 मार्च चित्रमालिकेचं पुस्तक 5 मार्चला छापून तयार झालं आणि पब्लिश झालं. आणि नंतर कोविड आला. कोविड-19 हा 12 मार्चच्या म्हणजे 9 मार्चला पुण्यात सिंगर रोडला पहिली केस मिळाली. ते एक कपल आणि त्यांचा मुलगा गेला होता अब्रॉडला, ती पहिली केस मिळाली. काय कोण जाणे, पुण्यात सगळ्यात पहिल्यांदा आपला मठ बंद झाला. आम्ही बाहेर मेन गेटला बाहेर बोर्ड लावला की कोरोनामुळे मठ बंद राहील. आधी तोच बोर्ड बाहेर मठाच्या बाहेर लावलेला आहे. 12 मार्चपासून मठ बंद राहील. तर आधी तीच अवस्था आहे. 12 मार्चपासून अद्याप आज तागायत मठ बंद आहे. अनेक सण उत्सव येऊन गेले. स्वामी जयंती आली, स्वामी पुण्यतिथी आली, गुरुपौर्णिमा आली. आता तर हा अधिक मास एवढा आपल्याकडं भरगच्च कार्यक्रम असायचे. दिवसभर आपण सगळेजण राबायचो. पण अधिक मास सुद्धा आज त्याचे 8 दिवस झाले. तर असं होऊ नये. स्वामींना कळकळून प्रार्थना आहे की जे कोणी आम्ही मानव चुकलो असू, आम्हाला मोठ्या देव करुणा करत आहे, मोठ्या अंतःकरणाने. अर्थात हे मी सगळं म्हणणं चुकीचं आहे, मला जाणवत आहे. देवाचं अंतःकरणच मोठं. पण जे काही आमच्याकडनं चुका झाल्या असतील त्याची क्षमा मी एकदा सोडून 10 वेळा मागतो. पण स्वामी माऊलींनी आता कृपा करावी आणि हे कोविड-19 किंवा हा कोरोना घडवावा. खूप झालं. आता हजारोनी माणसं मृत्युमुखी पडत आहेत आणि बाहेरची दैन्यावस्था बघू शकत नाही आपण. खेडेगावात जर पाहिलं तर पूर्वी जे कोणी खेडेगावाशी टच असतील त्यांना माहिती असेल की शेळ्या, मेंढ्या, जनावरं, गाई, गुरं, म्हशी, तर वासरं हे दुसऱ्याच्या रानात काही चरू नये
म्हणून त्यांना मुसक्या बांधायचे आणि मग आपल्या रानात त्यांना सोडल्यावर मग त्याच्या मुसक्या काढायचे, मग ते त्या ठिकाणी जाऊन चरायचे. मग अशी पद्धत आजही खेड्यात आहे. तर त्या मुसक्या आता माणसांना आल्या असं म्हणायची वेळ आली. खरोखरीच माणसं चुकली असतील नाही असं नाही, अजूनही चुकत असतील नाही असं नाही. जे चुकत असतील त्यांनी आता तरी असं म्हणायची वेळ आली, आता तरी कृपया चांगलं वागा आणि धर्माने वागा. धर्माने वागायचा सरळ ढोबळ अर्थ चांगलं वागा. धर्माने वागा याचा सरळ अर्थ प्रेमाने वागा. जिभेची 2 कामं ती लक्षात ठेवा, बोलणं आणि खाणं. चांगलं बोला, चांगलं खा, मर्यादित खा. उगाच जिभेचे चोणे पुरवण्यात आयुष्य घालवू नका. कारण जिभेची 2 कामं ती सांभाळून करा, नियंत्रण ठेवा आणि असं आपलं जीवन सुंदर करा. आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर टंग स्लिप झाली, जीभ जर घसरली तर काय होते तुम्हाला माहिती आहे. तसं घडून देऊ नका, टंग स्लिपनेसपणा येऊ देऊ नका आणि खरोखरीच स्वामींना आवडेल असं जीवन जगावं. आणि स्वामींनी पण आम्ही चुकलेलो आहोत, आम्हाला क्षमा करावी आणि हा कोविड-19 लवकर घालवावा. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण गेले काही महिने ब्रह्मणे नमः किंवा ओम ब्रह्मणे नमः हा जप करतोय. ब्रह्मदेवाचा कोप झालेला आहे. तो ब्रह्मदेव माणसांवर चिडलेला आहे की तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, सगळं चांगलं वागायला सगळ्या धर्मातले ग्रंथ आहेत, पण तुम्ही बेदरकारपणे बेफिकीरपणे असं वेडं वाकडं वागताय. म्हणून हा कोरोना अख्ख्या जगात फैलावलेला आहे. जगाच्या इतिहासात मला वाटते पहिली वेळ असेल. अर्थात हे कलियुग आहे, पण तत्पूर्वी घडला असेल. पण आपल्याला आपल्या आयुष्यात किंवा आपल्या जीवनमानामध्ये किंवा आपल्या कारकिर्दीमध्ये हा कोरोना आपण पहिल्यांदा पाहिला आणि हा सगळ्या जगात आहे. असं नाही की एखादा देश याच्यातून बाजूला पडला आहे, सगळ्या जगात हा आहे. तर पुन्हा सगळ्यांना कळकळून नम्र विनंती की या गोष्टी पाळा, धर्माने वागायला शिका, अधर्माची बाजू कधी धरू नका. अधर्म म्हणजे ज्या काय वाईट गोष्टी असतील त्या टाळा. अधर्माची बाजू धरणं हे सुद्धा महान पाप आहे. तुम्ही काही केलं नाही परंतु एखाद्या वाईट गोष्टीला तुम्ही सपोर्टिंग केलं, इट्स ऑल्सो व्हेरी बॅड थिंग. तुम्ही कुठल्याही वाईट गोष्टीला सपोर्ट करू नका. एखादा चुकत असेल तर त्याच्या पाठीशी तुम्ही तो चुकला म्हणून त्या पाठीशी उभा राहू नका. तो चुकलाही चूक त्याला दाखवून द्या. मग तो व्यवहार असो, व्यापार असो, कुठल्या घरगुती गोष्टी असो किंवा कुठं प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स असो, प्रॉपर्टीमधल्या वाटण्या असो, कुठं घेणं देणं असो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ताऊन सिलावून निघून आपलं भावना कशी सोडं दिसलं पाहिजे. आता हे सगळं वागताना आपल्या अंगावर सोनं जसं शुद्ध करण्यासाठी त्याला तापून त्यातल्या काही वाईट गोष्टी असतील, म्हणजे तांबा असेल किंवा काही इतर धातू असतील, चांदी असेल, ते काढून आपल्याला ते प्युअर सोनं करावं लागतं. त्याला जास्त तापावंच लागतं, त्याच्यावर घाव बसावेच लागतात. त्याशिवाय ती सोन्याची भावना कशी सोन्याची शुद्धता येऊ शकत नाही. तसं आपल्या जीवनात असतं. आपल्याला थोडासा त्रास सहन करावा लागेल, पण माऊलींनी आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की सहनसिद्धी मिळवायची. हा माऊलींनी फार सुंदर असा शब्द आपल्या ज्ञानेश्वरीत किंवा भावाच्या लिपिकेमध्ये लिहिलेला आहे की सहनसिद्धी असायला पाहिजे. किंवा दुर्गा भागवतांनी पैसाचा खांब हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पैसाचा खांब या पुस्तकामध्ये दुर्गा भागवतांनी सहनसिद्धी या शब्दाचा वापर केलेला आहे. कारण ज्यावेळेस आमच्या माऊलींचा, ज्ञानोबा माऊलींचा अख्ख्या जगात तिरस्कार केला गेला आणि तेव्हा या जगाला कंटाळले आणि त्यांनी आपल्या आश्रमाची कावडं लावून घेतली आणि ते आत बसले, नाराज झालेले त्या सगळ्या समाजावर आणि स्वतःच्या जीवनावर. त्यावेळेस त्यांच्या लहानग्या बहिणींनी त्यांची समजूत काढलेली आहे आणि मग ती लहानगी बहीण ते कवाड लावलेले ते उघडता येत नाहीये आणि मग तिने बाहेर बसून एक अभंग रचला. आपण तरुणी जगासी तारा, आपण तरुणी जगासी तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. खूप वेळ आळवलं. मग त्या आपल्या लहानग्या बहिणीची माऊलींना दया आली आणि त्यांनी ते आपल्या आश्रमाचं किंवा आपल्या झोपडीचं कवाड किंवा आपल्या कुटीराचं कवाड उघडलं आणि
तिने माऊलींची समजूत काढली. माऊली तुम्ही जगाची माऊली, विश्व माऊली आहात, तुम्ही असं वागता. आणि त्यांची समजूत काढून त्यांना शांत केलं. तसंच योग शक्तीमुळे त्यांची पाठ एवढी तापली होती की त्याच्यावर आमच्या मुक्ताबाईंनी मांडे भाजलेले होते. एवढी योगशक्तीमध्ये शक्ती असते, एवढी ताकद असते, एवढी ताकद असते. तर आपल्या योगशक्तीने या ज्ञानोबा माऊलींनी आपली पाठ तापवलेली होती आणि आपली पाठ तापून त्याच्यावर मुक्ताबाईंनी मांडे भाजलेले होते. अशी शक्ती असते. म्हणजे या संतांना किती कष्ट करावे लागले, तेवढा त्रास, तेवढे कष्ट आपल्याला अजिबात नाही. पूर्वीच्या काळात या साधू संतांना जो त्रास झाला, जे कष्ट पडले, तेवढा त्रास तुम्हाला आम्हाला होणारही नाही, याची तिथे नाही. भगवान श्रीकृष्णांनी, त्याच्या आधी प्रभू रामचंद्रांनी जी संकटावर झेलली, जे त्रास भोगले, तेवढा त्रास आपल्याला नाही. ज्यावेळेस सिंहासनावर बसायचं, दशरथ राजा त्या सगळ्या तयारीला असतो, त्याच वेळेस प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलेलं आहे. आणि 14 वर्ष वनवासात या दिग्ररण्यात प्रभू रामचंद्र एका राजाचा मुलगा हिंडत बसलेला आहे, असा त्यांना वनवास भोगावा लागलेला आहे. पुढे जाऊन राम रावणाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी 1-2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी या ठिकाणी रामायणावर भाष्य केलेले, जी 7-8 महिने किंवा किंबहुना वर्षभर रामायणावर या ठिकाणी प्रवचन चाललेली होती. ती आठवा की रामाच्या जीवन कार्यामध्ये, त्याच्या अवतार काळामध्ये रावणाला किती त्रास झाला. प्रभू रामचंद्रांचं रावणाबरोबर घरोघर युद्ध झालेलं आहे. सीतामाईला त्यांनी पळवून नेलेलं होतं. आणि एवढंही करून ज्यावेळेस सीतामाई पुन्हा आल्या, रावणाचा वध झाला आणि पुन्हा समाज कसा असतो तिथे तुम्हाला माहिती आहे. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी सुंदर शब्द जोडलेला आहे. त्यांच्या जवळजवळ अंदाजे 4.5 अभंग तुकाराम महाराजांचे आहेत. म्हणून त्यांना जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. तर त्यांनी आपल्या 4,500 त्यांचे अभंग आहेत. त्यात एका ठिकाणी म्हटलेलं आहे, लोक म्हणजे ओक, लोक म्हणजे ओक, ओक म्हणजे ओमेटिंग. लोक कसे असतात तर ओमेटिंग जे असतं, ओक असतं, ओकतो आपण, तशी लोक असतात. तर अशा लोकांपासून सावध राहा, असं तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे. तर पुढे एकाने कोणीतरी प्रभू रामचंद्रावर आक्षेप घेतला की सीतेचं चारित्र्य काय, आणि मग पुन्हा त्या सीतेला अग्निदिव्य करावं लागतं. आणि ती या भूमीमध्ये गुप्त झालेली आहे. पुन्हा आमचे प्रभू रामचंद्र एकटे पडलेले आहेत आणि मुलांच्या गाठीभेटी होत नाहीत त्यांच्या. वशिष्ठ ऋषींच्या घरी सीतामाई आणि ती 2 लहानगी मुलं, जुळी मुलं नवकुश राहत होते. आणि ते त्यांना ज्या कथा त्यांच्या गुरूंनी सांगितलेल्या होत्या, त्या कथा गात ते घराबाहेर पडलेले आहेत. आणि एकदा फिरत फिरत असेच, त्यांना माहीत नव्हतं हे कोण आहेत, असेच ते प्रभू रामचंद्रांच्या पुढे येतात. आणि मग त्यावेळेस त्यांनी ते गीत म्हटलेलं आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. तर असे ते लवकुश आलेले, तरी पण सीतामाईंना या भूमीमध्ये त्यांचा अवतार संपवावा लागला, गुप्त व्हावं लागलं. असं आपलं जीवन घडलेलं नाही. आपण यापेक्षा सुखी आहोत. नुसत्या एका पंचावर किंवा एका धोत्रावर प्रभू रामचंद्र घराबाहेर पडलेले आहेत. एका राजाचा मुलगा, अयोध्येचा मुलगा, अयोध्येच्या राजाचा मुलगा, त्याची ही अवस्था झालेली आहे. तिथं तुम्ही आम्ही काय. तेच भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात घडलेले, त्यांच्या अवतार काळात घडलेले. एवढा मोठा भगवंत, साक्षात नारायण, साक्षात विष्णू, साक्षात श्रीकृष्ण, साक्षात देव या भूतलावर अवतरले. पण त्यांना स्वतःला अवतार घेतल्यावर किती त्रास सहन करावा लागला. तर लहानपणीच 3-4 महिन्यांचे असताना पुत्याने मावशींनी त्यांना विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना विषयुक्त दूध पाजण्याचा प्रयत्न केला.
पुढे वयाच्या 6व्या वर्षी या भगवान श्रीकृष्णाला यमुना नदीत उडी मारून कालिया मर्दनाचा वध करावा लागला. या कालिया सर्पाला त्यांना शांत करावं लागलं. त्याच्यानंतर पुढे त्या कलियामर्दन आमच्या भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. त्याच्यानंतर असंच आयुष्य पुढे जाताना जन्म गोकुळामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी झाला, पण नंदच्या घरी सगळं जीवन गेलं. म्हणजे आई वडिलांपासून सुद्धा दूर राहावं लागलं. नंद यशोदेच्या घरी राहावं लागलं. लहान बालक पाहून रस्त्याने जाताना एक ज्योतिषी आले होते. त्यांनी या लहान बालकाला पाहिलं. आई वडिलांना किंवा आईला मुलाच्या प्रेमामुळे असं वाटतं की त्याचं भविष्य काय विचारावं. त्यांनी विचारलं या बाळाचं भविष्य काय. म्हणजे काय नाही, ती पत्रिकाच वाईट आहे म्हणाले. कोणाची? भगवान श्रीकृष्णाची पत्रिका वाईट आहे म्हणाले. किती याला त्रास, आयुष्यभर याला दुःख आणि त्रास आहे. अरे बापरे, साक्षात नारायणाला, साक्षात या भूतलावर अवतरलेल्या देवाला, साक्षात आपण मागच्या वेळा 3-4 प्रवचनाच्या पूर्वी अभ्यास केलेला आहे की ऐक ना, आपली खिदरी पण देते बरं, ड्रोन आहेत आतमध्ये. तर असं भविष्य त्या मातेला ऐकावं लागलं. आणि खरोखरीच भगवंताच्या जीवनात असंच घडलं. 3-4 प्रवचनांपूर्वी आपण हाही अभ्यास केला होता की विराट पुरुषाचा म्हणून तो नर पाण्याशी संपर्कात होता म्हणून नार, आणि पाण्यातच राहिला, पाण्यापासून दूर न गेला म्हणून नारायण, असा आपण अभ्यास केला होता. तर अशा या नारायणाला, विश्वकर्त्याला सुद्धा एवढा त्रास झालेला आहे. आणि योगाने मारावं का रोगाने मारावं हा विचार करत होता, पण काळाने ठरवलं होतं आणि काळाच्या प्रमाणे झालेलं आहे. आमच्या व्याध आलेला आहे आणि हरणाचा डोळा समजून त्यांनी बाण सुसात सोडलेला आहे. आणि आमच्या भगवंताला त्या वृक्षाखाली बसल्यावर त्या ठिकाणी आपला अवतार संपवावा लागलेला आहे. त्यांचा जो सारथी होता भगवंताचा दारू, हा दारू सगळीकडे वेड्यासारखा भगवंताला शोधायला लागला. मला माझी चूक झाली, मी भगवंताला इथंच सोडलं होतं आणि भगवंत कुठे गेलेत माहीत नाही. आणि हा सैरावेरा दारू, हा जो सारथी असतो दारूक नावाचा, तर तो सारथी या भगवंताला शोधत बसला. कुठेही भगवंत दिसले नाहीत, सापडले नाहीत. अगदी तो त्याचे काय अवस्था झाली असेल याची आपल्याला कल्पना करवत नाही. द्वारकेजवळच ही घटना घडलेली आहे. भाभी त्या गावाचं नाव काय? तर द्वारकेजवळच ही घटना आठवण सांगा. सहस्त्र पादुका त्या ठिकाणी घटना घडलेली आहे. आमच्या भाभी मोनाची जाऊन राहिलेली होती तिथे. तर त्या ठिकाणी घटना घडलेली आहे. तो बाण लागलेला देवाला आणि देवाने आपला अवतार संपवला. आणि देव विचार करत होते की मी योगाने अवतार संपवू का रोगाने संपवू. तर त्या बाणाने त्यांनी आपला अवतार संपवलेला आहे. आणि दारू हा देव कुठंच सापडत नाहीये, म्हणून सैरवेर पळता शोधता त्याला तुळशी मालांचा सुगंध यायला लागला, वैजंती मालांचा सुगंध यायला लागला. त्या सुगंधाच्या दिशेने दारू गेलेला आहे. आणि तिथं पाण्याच्या वृक्षाखाली देव या दारुकाची वाट पाहत होते. पण देवांनी सांगितलं, अरे द्वारकेला जा, आपल्या माझ्या सगळ्या शहरांना, आपल्या राज्यात, आपल्या प्रजेला सगळ्यांना कळवा, असं झालेलं आहे. दारू म्हणायला लागलं, मी कोणत्या तोंडाने जाऊन सांगू आणि माझं काय मला लोक म्हणतील, तू त्यांना देवाला सोडलंच कसं एकटं. देव म्हणतात काही काळजी करू नको, तुलाही मी स्वर्गात नेणार आहे, पण तू सगळ्या प्रजेला आणि आपल्या घरच्या सगळ्यांना आज निरोप दे की देवांनी असा आपला अवतार संपवलेला आहे. म्हणजे रामाचा अवतार जो झाला, कृष्णाचा अवतार झाला, त्यांचं जीवन पहा, मग आपण खूप सुखी होतो. तरी आपल्याला वाटतं आम्हाला दुःख आहे, आमचं हेच झालं नाही, आमचं तेच झालं नाही, आमचं हेच झालं नाही, आमचं तेच झालं नाही, असं आपल्याला वाटत असतं. तर आपण रिअली वी आर सो हॅपी. आणि आनंद मानण्यात ठेव. तुम्ही आनंद मानला नाही तर जीवन दुःखीच आहे. आनंद मानला तर आपल्यासारखे आनंदी, आपल्यासारखे सुखी कोण नाही. आपण ब्रह्माचे अंश आहोत. ब्रह्मा सदैव म्हणजे भगवान श्रीकृष्ण सदैव आनंदात राहणारे आहेत. आणि
आपले जीवन आनंदी आहे. कुठल्याही संकटात कुठल्याही त्रासात आपण आनंदात राहायला शिकलं पाहिजे. आज समजा एखादी आपल्यावर संकट आलं असेल किंवा एखादा दुःखाचा प्रसंग असेल, त्यावेळेस वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण ठीक आहे, आज माझ्या आयुष्यात ही वेळ आलेली आहे, यातून मी बाहेर पडेल किंवा भगवंताची इच्छा आहे असं समजून आपण पुढे जायला लागायचं. आपण एक 3 महिन्यांपूर्वी त्या लहान बालकाची कथा वाचलेली होती. तो वेदशास्त्र संपन्न अशा घरात जन्माला आलेला तो बालक होता आणि वडील हे आलेल्या गेल्यांचे स्वागत करायचे. नेमका चातुर्मास आलेला आहे, म्हणजे आता चातुर्मासाचे दिवस आहेत, त्यात अधिक महिना आलेला आहे. अधिकस्य अधिकम फलम असं या दिवसांमध्ये असतं. तर तो रस्त्याने चाललेला रस्त्याने काही साधू संत चाललेले असतात, तुळशीमुळे चाललेले असतात. तर त्यावेळी त्या वडिलांनी पाहिलं त्या बालकाच्या, त्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाच्या म्हणजे त्या मुलाच्या वडिलांनी पाहिलं. मग ते त्यांना हाकमारतात आणि नंतर जाऊन चातुर्मासाला आमच्या घरी थांबा. मग 4 महिने ते त्यांच्या घरी थांबलेले आहेत. मग त्यावेळेस आपल्या या लहान लेकराला जेमतेम त्याचं गुणपूर्व वय 5 वर्षाचं होतं, त्याला त्या सगळ्या साधू संतांची सेवा करायला या त्याच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. तो दिवसभर त्यांची सेवा करायची. आई रांधा वाडा उठकी काढा हे जे बायकांचं आयुष्य त्यात चाललेलं असतं की सध्याच्या काळात किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ते तिथं चाललेलं होतं. सकाळी पहाटे उठून त्यांना नाश्त्याची तयारी करायची, दूध द्यायचं, मग नाश्त्याची तयारी करायची, मग जेवण द्यायचं वेळेवर, मातेनीच्या सुमारास जेवण द्यायचं, त्यांचं स्नानाचं वगैरे पाणी शोधून काढायचं. ही सगळी कामं आई आणि हा बिचारा लहान मुलगा करत होता. त्या दरम्यानच्या काळात चातुर्मासामध्ये या 4 महिन्यांमध्ये त्या बालकाने या सगळ्या ऋषीमुनींची खूप 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 सेवा केली. त्यामुळे ते खूप प्रसन्न झाले होते आणि त्याने खूप या भगवंताच्या देवाच्या श्रीकृष्णाच्या कथा त्या मुलाने ऐकलेल्या होत्या. त्यामुळे तो खूप आनंदी होता. आणि एक दिवस हे सगळे संत मंडळी साधू संत निघाले आपापल्या. चातुर्मास संपलेला आहे. ज्या मुलाला खूप दुःख होतं तो रडायला लागतो, त्याची अटॅचमेंट झालेली असते त्या साधू संतांची. आणि मग निरोप होतो, निरोप घेतला जातो. आपण म्हणतो पार्टिंग लाईफ इज ऑलवेज सॅड, पार्टिंग इन लाईफ इज ऑलवेज सॅड. तर वियोग हा आयुष्यात दुःखकारकच असतो. असा वियोग या बालकाला झालेला आहे. आणि हे ऋषीश्वर हे सगळे निघून गेलेले आहेत. त्याची माता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि दिवे लागणीच्या वेळेच्या आसपास ती जिथे त्यांचा गाईचा गोठा होता तिथे दूध काढायला, गाईच्या धारा काढायला म्हणून निघालेली आहे. तेवढ्यात कालप्रेरित सर्प येतो. व्यासाने सुंदर शब्द वापरलेला आहे की कालप्रेरित सर्प आला आणि तिला तो चावला. एवढंच व्यासाने लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा. कालप्रेरित, ज्या काळाने त्या मातेचं ग्रहण केलं असा सर्प त्या ठिकाणी आला, असं त्याचा एकंदरीत अर्थ होतो. तो सर्प आला आणि तो त्याची आई दिवंगत झाली, गेली बिचारीची आई. ते पोरगं क्रियाकर्म झाला असेल. दुसऱ्या दिवशी पहाटे तो निघाला घर सोडून. वडिलांना माहीत नाही, अंगावरच्या कपड्यानेशी निघाला. चालत 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 निघाला. रस्त्यात एक वाटसरू भेटला. त्याने विचारलं रस्त्यात की बाबा रे, त्या विचारलं 5 वर्षाच्या मुलाला काय करतो. त्याला वेळ काळ दिशा याचं काहीच ज्ञान नव्हतं. वेळ काळ दिशा कुठल्या मुलाला असणार आहे. मी तर म्हणतो येऊन असो या वयात आपल्याला वेळ काळ दिशा एक पटकन कळत नाही. अरे तिथी काय याची नाही सांगता येणार. अरे आज अधिक महिना आहे, अधिक मासातली दुर्गाष्टमी आहे, शुद्ध पक्ष आहे, नाही सांगता येणार. किंवा त्याच्या पंचांगाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नाही सांगता येणार. 5 अंगांचं जे पंचांग आहे, जे तिथी करण वार योग आणि नक्षत्र या 5 करणांचं म्हणून पंचांग होतं. हे आपल्या कोणाला सांगता येणार नाही सध्याच्या काळात. आणि हा तर 5 वर्षाच्या बालकाला काय करणार आहे. पण तो रस्त्याने चालतोय. काळ वेळ तिथी किंवा दिशा याचं काही ज्ञान नाही. वाटसरू भेटल्यावर त्याने विचारलं बाबा हा रस्ता कोणीकडे जातो. त्यांनी एवढं उत्तर दिलं उत्तरेकडे जातो. तर हा उत्तरेच्या दिशेने चालत चालत पुढे गेला. त्याला खूप खूप ताण लागतो. पण
धर्मात कसं असतं ते बघा, त्याचा आपल्याला अभ्यास करून पुढे जायचं असतं. तुम्हाला वाटेल की असं लिहिलंय आणि पुढे जायचं, तसं नाही, तसं अजिबात नव्हे. तर काय, तर त्याला खूप तहान लागली, तर त्याने आधी त्या सरोवरामध्ये स्नान केलं, मग आचमन केलं. याला सुद्धा काही पद्धत आहे. बाहेरून आल्यावर हातपाय धुवावे. आमच्या अण्णा नेहमी मला सांगायचे, सातारला घराच्या बाहेर ओसरी होती. म्हणजे गुरुवारपेठेत जे आमचं घर होतं तिथे घराच्या बाहेर ओसरी होती. तर खाली एक एवढा मोठा हांडा ठेवलेला असायचा. तो हांडा आजही आपल्या घरात आहे. आपलं मठाचं पूर्ण काम झालं. हा बालकांच्या कृपेने अर्धवट राहिलेला मठ लवकरच सुद्धा पूर्ण होईल. पहिल्यापासून मनात होतं की हा मठ पूर्ण व्हावा. याचा अर्थ ही जागा अपुरी पडते, म्हणून पुढच्या लाकडी इमारतीमध्ये सुद्धा तो संपूर्ण मोठा हॉल व्हावा. याच्या दुप्पट तो हॉल होईल. आणि तिथे दर्शनार्थी जे लोक आहेत, भक्त आहेत, तर दर्शनार्थी भक्तांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होईल, किंवा दर्शनार्थी भक्तांचा वेटिंग हॉल तो तिथं होईल. तिथून इकडं लोक येतील आणि पुन्हा इथून प्रसाद घेऊन पुन्हा त्या हॉलच्या मागच्या बाजूला प्रसाद ग्रहण करायला थांबतील. अशी सगळी योजना आहे. लवकर ती अंमलात येईल. ही स्वामींचीच कृपा आहे. आणि हे फार मोठं काम स्वामींनी आमच्या आयुष्यात भक्तांसाठी केलं. या कामासाठी गेली आता बघा, हे वाक्य बोलता बोलता मला पाठीमागचं दिसत नाही, मुळात होतच दिसत नाही, नीट तर मागचं काय दिसत नाही मला. आज्ञानी मी तुमच्याचाच एक इथं तुम्ही मला बसवता, तुम्ही माझे 2 वेडेवाकडे शब्द ऐकता म्हणून मी आपला बसतो. नंतर माझी प्राज्ञा नाही या ठिकाणी बसायची. माझा एवढा अभ्यास पण नाहीये, पण तुमचं माझ्यावरील प्रेम, माझं तुमच्यावरील प्रेम, या प्रेमापोटी या ठिकाणी बसून मी तुमच्याशी 2 शब्द संवाद साधू शकतो किंवा गप्पा मारू शकतो असं आपण म्हणूया. त्याला प्रवचन म्हणणं सुद्धा अयोग्य आहे. तर लवकरच हा मठ पूर्ण अवस्थेला जाईल. तो काही बाबतीत अपूर्ण होता. रस्त्यावर प्रज्ञा नेहमी तिच्या घरून आली वाडवडीवरून की नेहमी म्हणते, अहो बाबा काय ऊन आहे बाहेर, बघा रस्त्यावर केवढी गर्दी आहे. 3-3 तास 4-4 तास लोक लाईनमध्ये उभे असतात. भर उन्हाळ्यात, भर वैशाखात, मे महिन्यात उभे असतात. एरवी अफाट पाऊस कसा पडतो आता आपण बघतोय. अशाही पावसात लोक उभे असतात. मला बऱ्याच वेळा असं वाटायचं की अरे पाऊस एवढा पडतो म्हणून लोक छत्री नाही ज्यांच्याकडे, बऱ्याच लोकांकडे, तर आपण या ठिकाणी नॅपकिन किंवा टॉवेल ठेवायचो. तर लोक काही निघून जातील असं वाटायचं. उन्हात निघून जातील, पावसात निघून जातील वाटायचं. पण आजपर्यंत काळात गेल्या 27 वर्षामध्ये एकही माणूस इथून हललेला नाहीये. तसेच बिचारे उन्हात पावसात उभे राहायचे आणि दर्शनाला वर यायचे. काही जण तर घरनं येताना अनवाणी यायचे. अनवाणी इन दी सेन्स विदाउट चप्पल्स और सँडल्स असे यायचे. एक तर मधुकर टाकळे ना, मधुकर टाकळे तर मुंबईहून काही गुरुवार या ठिकाणी पायी आलेले होते. मुंबईहून बरं का, आणि गुरुवारी या ठिकाणी पोहोचायचे. अशी पण माणसं आपण, आणि अनवाणी यायचे, काही चप्पल वगैरे घालायचं नाही. मधुकर टाकळे मुंबईहून पायी या ठिकाणी यायचे आणि मंत्रालयामध्ये कामाला होते. त्यांच्याकडं मंत्रालयामधलं कुठलं काम होतं तर मंत्रालयामध्ये मंत्र्यांना काही बंगले आवडत असतील किंवा ऐनवेळी खातं बदललं गेलं तर त्या मंत्र्यांना त्यांच्या डेसिग्नेशन प्रमाणे जे बंगले त्यांना राखून ठेवलेले आहेत तर अशा ठिकाणी त्यांची व्यवस्था करायची. हा बंगला त्यांना, तो बंगला त्यांना, असं सगळं करायचं. किंवा मंत्रिमंडळ चेंज झालं त्याच्यावेळी त्या व्यवस्था करायच्या, असं त्यांच्याकडे काम होतं. आणि असा माणूस मधुकर टाकळे जे हे काम त्यांच्याकडे मंत्रालयात होतं ते मुंबईहून आपल्याकडे पायी अनवाणी यायचे आणि गुरुवारी या ठिकाणी पोहोचायचे. असे काही गुरुवार ते आपल्याकडे आलेले आहेत. आता दर गुरुवारी नव्हे तर कधीही मनात आलं की अपर्णा श्रीवास्तव म्हणजे वैद्य खडीवाल्यांची मुलगी, ही अपर्णा श्रीवास्तव या कोथरूडच्या करिश्मा सोसायटीतून अनवाणी या ठिकाणी येतात. जाताना मात्र त्या जात असतील कशा, पण एनी डे, नॉट ओनली ऑन 3rd डे. त्यांच्या मनात आहे की बऱ्याचदा त्या आठवड्यातून एकदा 2दा पायी येतात. त्यांचं एक नाव मला आठवत नाहीये. एक हडसरच्या पुढे फुलसिंगीच्या आसपास राहणाऱ्या त्या बाई आहेत, मला
मी त्यांना खूप चांगलं ओळखतो, पण मी त्यांचं नाव मला लक्षात नाही. त्याही कायम तिथून या ठिकाणी पायी येत असतात दर्शनाला. अशी काही मंडळी पायी येत असतात. तशाच दिवाळी पाटलांच्या सुनबाई धनश्री पाटील या सुद्धा प्राधिकरणातनं भर उन्हाळ्यात 11 गुरुवार की 21 गुरुवार अनवाणी म्हणजे विदाऊट चप्पल या इथं पायी यायच्या. पायाला सगळ्यांच्या असे फोडायचे टळून. अशी या लोकांची श्रद्धा, अशी भक्ती, कारण स्वामींविषयीचं प्रेम. तर हे सगळं पाहिलं असं वाटतं की खरंच भक्तांना कुठेतरी दर्शनाची गर्दी आहे. 3-3, 4-4 तास क्यूमध्ये उभं राहावं लागतं. काहीतरी सोय असावी. तर ती इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केलेली आहे. पूर्ण केली इन दी सेन्स लवकरच पुढची लाकडी इमारत आपण डिमॉलिश करून त्या ठिकाणी या मठालाच अटॅच तो या ठिकाणी जे आता आपण बाहेर विभूती ठेवतो त्या कट्ट्यावर, तिथून तो हॉल या जिन्याच्या लँडिंगवरून कनेक्ट होईल आणि सगळी लोक त्या ठिकाणी बसायची व्यवस्था होईल. फार मोठा असा थिएटरमध्ये जो स्क्रीन असतो तेवढा स्क्रीन आपण त्या ठिकाणी लावू, प्रोजेक्टर लावू, ध्वनी क्षेपणाची म्हणजे स्पीकरची व्यवस्था करू आणि इथलं जे प्रवचन असेल ते लाईव्ह तिथं दिसेल. तोपर्यंत कोरोना नक्की 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 पळून जाईल. स्वामी तेही काम करतील, आपलं ती इच्छा पूर्ण करतील. आम्हाला व्हॅक्सिन नको आणि टॅक्सिन नको. तर स्वामीने एक क्षणात मनात आला तर तो कोरोना जाईल. फक्त आपलं साधं काम चांगलं बघायचं बस. हे प्रत्येकाने ठरवावं म्हणत की काय नाही, मी माझ्या घरात, ऑफिसमध्ये, माझ्या जॉबमध्ये, माझ्या व्यापारात, माझ्या व्यवसायात, माझ्या शेतीत ह्याच्यापेक्षा वेगळा उद्योग असूच शकत नाही. तर या सगळ्या ठिकाणी मी चांगलं वागेन एवढं प्रत्येकाने मनाची खुणगाठ बांधा. बघा कोरोना जातोय की नाही. या ब्रह्मदेवाला नक्की आपली दया येईल. स्वामी समर्थ त्याला सांगतील ब्रह्मदेवा असं करू नको. तर असं सगळं घडावं. तर एक काव्य सुंदर आहे. असे घडावे स्वप्न पडावे स्वप्नी माझ्या, स्वप्नी स्वामी दर्शन व्हावे, दर्शन व्हावे. असे घडावे स्वप्न पडावे आहे माझ्या हातात. तर असं आपलं सगळ्यांचं जीवन घडावं. स्वप्नी स्वामी दर्शन व्हावे, दर्शन व्हावे. स्वप्न जागृती या गावातून नंतर अंतर मात्र नसावे. स्वामींची भव्य आकृती तेज आगळे वदनावरती. रुद्राक्षांची माळा कंठी चरणीया मस्तक ठेवावे. असे घडावे स्वप्न पडावे स्वप्नी स्वामी दर्शन व्हावे, दर्शन व्हावे. गंभीर मुद्रा कधी उग्र भासते, कधी वदनी स्मित छटा तरळते. नासिकेचे रेखीव पाते स्वप्नी माझ्या विलीन व्हावे. असे घडावे स्वप्न पडावे स्वप्नी स्वामी दर्शन व्हावे, दर्शन व्हावे. अजानुबाहू स्वामी वदती, अजानुबाहू स्वामी वदती. भिवू नको मी तुझ्या संगती, भिवू नको मी तुझ्या संगती. आनंदाच्या उठती उर्मी, आनंदाच्या उठती उर्मी. शांताचे या अनंत व्हावे. असे घडावे स्वप्न पडावे स्वप्नी स्वामी दर्शन व्हावे, दर्शन व्हावे. तर असं स्वप्न आपणही पाहतोय. कोरोना जावा, मठ भरभरून भरावा, सगळी भावाची जीवाशिवाची माणसं भेटावी, त्यांच्याशी खूप खूप गप्पा माराव्यात असं वाटतं. पण हा करोना तर हा लवकरच मुक्त व्हावा. पुन्हा पुन्हा तेच मी सांगतोय. त्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, आपण चांगलं वागायचं. तर तुम्ही चांगले आहात तर चांगले वागताय, पण त्याहून अधिक चांगलं वागा की जेणेकरून हा कोरोना लवकर जाईल. तर या
दिती आणि कश्यपाचा संवाद जो आहे तर तो आपण पाहणार आहोत. या दोन्ही तृतीय स्कंदामधल्या 14व्या 15व्या अध्यायामध्ये जे काही व्यासांनी नमूद केलेलं आहे आणि शुकमुनी ही कथा परीक्षित राजाला सांगता आहेत आणि विदुर हा या सगळ्या गोष्टीचा वीट आला आणि सगळं त्यागमय जीवन करून सगळ्याचा त्याग करून हा राजतुल्य असलेला विदुर हा घर सोडून बाहेर राजवाडा सोडून बाहेर निघालेला आहे आणि तो सरळ चालत चालत सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर या मैत्रेय ऋषींच्या कुटिरामध्ये त्या आश्रमामध्ये आलेला आहे आणि तिथे मैत्रेय ऋषी त्याला काही गोष्टी समजावून सांगतायत आणि तो हा सगळा संवाद आहे. तर प्रजापती दक्ष राजाला एकंदर 13 मुली होत्या. आता हा काळ कुठलाय बघा, 5200 वर्षांपूर्वीचा आहे आणि त्या काळातलं वागणं बघा. त्या काळामध्ये हा जो प्रजापती दक्ष असतो हा आपल्या 13 मुलींना एकत्र बोलवतो, एकेकीला बोलवतो आणि त्यांना सगळ्यांना विचारतो की तुम्हाला पती कसा हवा आणि मुली मग वर्णन करतात आम्हाला असा पती पाहिजे, तसा पती पाहिजे किंवा असं व्हावं असं सांगतात. बऱ्याच ठिकाणी आजही निदान बऱ्याच शहरापासून खेड्यांपर्यंत त्यातल्या त्या खेड्यांमध्ये ही गोष्ट जास्त असते की मुलींना आजही त्यांचा चॉईस किंवा त्यांना पसंती न विचारता लग्न केले जातं, आजही असं होतं. तर आणि हा काळ केव्हाचा आहे बघा की प्रजापती दक्ष जो आहे हो त्यांना 13 मुली. आता एक मुलगी असली तरी जड वाटते, अरे तुझं कसं करायचं आणि तो काळ बघा 13 मुली. त्या 13 मुलींना हा प्रजापती दक्ष विचारतोय की तुम्हाला पती कसा हवा आणि त्या दृष्टीने त्याने मुलींची लग्न केलेली आहे. निशम्य कौशालविनो पवर्णिता हर्या कथां कारण सुकार आत्मा पुन्हा सप्रपच्छ त्यमुद्य तजांजली न चातिर्तुक्तो विद्रो द्रुतवर्ता. तर श्री शुकदेव असं म्हणतात, हे राजा परीक्षित राजा, ह्या काही हेतूने हा वराह अवतार या नारायण झालेला आहे आणि या वराहाची कथा आपण ऐकलेली आहे. देवाला वराहाचा अवतार घ्यावा लागलेला आहे. वराह म्हणजे डुक्कर, देवाला सुद्धा प्राण्यांचा अवतार घ्यावा लागलेला आहे. दशावतारामध्ये वराह आहे, कुर्म आहे, कासव आहे. वराह म्हणजे डुक्कर आहे, कासव आहे, वराह, कुर्म असे अवतार देवाला घ्यावे लागलेले. तर ह्या अवतारामध्ये मैत्रियांच्या मुखातून या विदुराने सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत तरी त्याचं समाधान झालेलं नाहीये आणि विदुर मग त्याला विद्रो धृतवर्तः विदुर पुन्हा या मैत्रेय ऋषींना विचारता झालेला आहे की आदिदैत्य जो दैत्य होता हिरणाक्ष, त्या हिरणाक्षाचा वध या भगवंतानी या भगवान यज्ञमूर्ती असलेल्या वराहाने कसा नेमका केला. तर त्यावेळेस वराह असलेला हा ब्रह्मन आपल्या दाढेवर या हिरण्याक्षाला त्यांनी घेतलेला आहे आणि त्या हिरण्याक्ष हा जो दैत्य राजा आहे त्याची युद्ध करून त्याला मारलेला आहे. जसं उत्तानपादाचा जो पुत्र उत्तानाचा जो पुत्र होता तर उत्तानपादाचा पुत्र जो ध्रुव होता त्या ध्रुवाला लहानपणीच नारदांनी खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी भगवंताच्या श्रीकृष्णाच्या सांगितलेल्या होत्या, नारायणाच्या सांगितलेल्या होत्या. तर त्याच्या प्रभावामुळं या भक्त ध्रुवाने मूर्तीच्या डोक्यावर पाय ठेवलेला आहे आणि भगवंताप्रमाणे हा ध्रुव सुद्धा भगवंतच झालेला आहे. तर तसंच या दितीचे जे वडील आहेत, दिती जी त्यांची मुलगी आहे, 13 मुलींपैकी एक मुलगी जी दिती आहे, त्या मुलीला प्रजापती दक्षांनी तुला पती कसा पाहिजे असं विचारलेलं आहे. कारण हा जो प्रजापती दक्ष होता हा मुलींवर खूप प्रेम करायचा आणि मुलींची खूप काळजी घ्यायचा, असे ते वडील होते. जसं
आयुष्यात पुढं असं घडत जातं जसं एका मोठ्या जहाजात बसून आपण महासागर पार करत असतो, तर तसंच हा आपला जीवनकाळ आपण हा सुद्धा एक महासागर आहे. तर ह्या जीवनामध्ये ह्या जीवनरूपी महासागरातून आपल्याला आईलं तीरावरून पहिलं तीरावर जायचं असतं आणि ते जाताना आपल्याला अनेक संकट अनेक त्रास भोगावे लागतात. सांसारिक त्रास असतात, ते किती प्रकारचे असतील हे आपण सांगू शकत नाही आणि किती त्रास होईल हेही सांगू शकत नाही. तर आता मला ती मगाची राहिलेली कथेचा शेवट करायचा आहे, ती यासाठी ठेवलेली होती आणि यासाठी एवढी पार्श्वभूमी एवढा रिकॅप मला सांगावा लागला. तर तो जो मुलगा ज्याने त्या सरोवरात स्नान केलेलं आहे, 5 वर्षाचं बालक आहे ते, त्याने आधी स्नान केलं, मग आचमन केलं. तर स्नान करणं आचमन करणं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग त्याने पाळलेलं आहे. आधी स्नान केलेले नुसते हात हँडवॉश करून तो थांबलेला नाही आहे, नुसतं सॅनिटायझर वापरलेलं नाही आहे, तर स्वच्छ सुंदर अशा पाण्यात त्यांनी पूर्ण स्नान केलेलं आहे. स्नान करून त्यांनी मग गटागटा पाणी पिलं असं पण केलेलं नाही, आचमन केलेलं आहे, दुराचमन केलेलं आहे आणि तो त्या झाडाखाली शांत बसलेला आहे. आणि त्याचं वाक्य जे आहे ते मी माझ्या हृदय कमलावर कोरून ठेवलेलं आहे किंवा माझ्या हृदय पटलावर कोरून ठेवलेलं आहे त्याचं वाक्य. तो एवढंसं लहान पोरगं, आपलं वय काय, आपलं म्हणजे माय सेल्फ ऑल्सो, आणि आपल्या प्रत्येकाने विचार करावा आपलं वय काय. त्या 5 वर्षाच्या बालकाचं 5 वर्षाचं बालक आहे ते फक्त ओन्ली 5 years old. तर त्याचा विचार काय, तर तो बालक असं म्हणायला लागलेला आहे की भक्तांचं कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही कृपा समजून मी पुढे चालला लागलो. भक्तांचं कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही कृपा समजून मी पुढे चालायला लागलो. म्हणजे मला माझ्या आयुष्यात कष्ट पडले, आईसारखी रांधा का वाडा उपटी काढा धारा काढा हे काम करायचे दिवसभर, तिचं तोंड पण दिसायचं आणि एवढे कष्ट केले तिने बिचारीने. हे ऋषीमुनी आल्यावर त्यांना चातुर्मासात 4 महिने सांभाळलेलं आहे आणि एवढेही करून ते ऋषीमुनी गेल्यावर लगेचच विदिन ए फ्यू डेज ती धारा काढायला बाहेर पडलेली तिने सांजेच्या वेळेला आणि कालप्रेरित सर्पण तिला चावलेला आहे आणि ती दिवंगत झालेली आहे. आणि 5 वर्षाचं बालक म्हणते देवावर राग धरलेला नाही त्याने. आपण जरा ठेस लागली होतं काय, देवा मी एवढा चांगला वागतो मला ठेस लागली, आपण असे वागतो. किंवा आपली 100 कामं झालेली असतात किंवा 99.99 कामं आपली झालेली असतात, एखादं 0.1 काम कुठेतरी राहिलेलं असतं. लाखो रुपये खिचत असतात पण कुठेतरी 5,000 रुपये अडकलेले असतात. ते 5,000 रुपयाची आपण चिंता करतो, ते माझे 5,000 रुपये कधी यायचे काय माहिती, ते बुडतो का काय, तो तो बुडले ती पार्टी असा विचार करतो. आणि तो बुडला का सावरला का वर आला आपल्याला काय करता येईल. देवाने आपल्याला सुखी ठेवले ना, आपण उपाशी तर मरत नाही ना. जरा वाईट शब्दात सांगावं लागतं इथं, हे सांगणं योग्य नाही, पण हे बोलल्याशिवाय त्याच्याबरोबर पण वाटत नाही. आपण उपाशी तर देव आपल्याला मारत नाही ना, आपल्याला देव सांभाळतोय ना. मग त्या बालकाचे शब्द आठवतात. त्या बालकाला आगाण्यापेक्षा कुणी राहिलेल्या नाही आयुष्यात. आई मृत पावलेली आहे, वडील वडिलांच्या ते वेदशास्त्र संपन्न असल्यामुळं त्यांचं कर्मठ असं जीवन, वेदाभ्यास करणं, शिष्यांना वेद शिकवणं असं त्यांचं जीवनक्रम. आणि असा हा बालक बाहेर पडलेला, त्याच्यात कोणते बोल आहेत हे लक्षात घ्या. 5 वर्षाच्या लहानग्या पोराचे बोल आहेत की भक्तांचं कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताची जी कृपा आहे असं समजून पुढे चालायला लागतो. तर असं आपण पुढे चालायला लागायचं, भगवंताचा रस्ता सोडायचा नाही, भगवंताच्याच रस्त्याने जायचं आहे आणि तो रस्ता कधी चुकवायचा नाही. म्हणून आपलं ते गीत आहे की प्रवास माझा सुरू झाला अक्कलकोटाकडे, ओरांड मध जावे वाटे अवघड डोंगरकडे. हे अवघड डोंगरकडे आपल्याला चढायचे उतरायचे आणि तो अक्कलकोटाकडे प्रवास आपल्याला न्यायचा आहे. आणि अक्कलकोट का आहे आपण मागच्या प्रवचनात आपण त्याचा पुन्हा एकदा अभ्यास केलेला आहे. अक्कल से खुदा को पहचानना इज कॉल्ड अक्कलकोट. अक्कल से खुदा को पहचानना, ज्ञान प्राप्त करा, ज्ञानाने परमेश्वराला जाणून घ्या. अक्कल से खुदा को पहचानना दॅट्स कॉल्ड अक्कलकोट. आणि ते कोट आहे तो
तिथं त्याच भागात त्याच सोलापूर जिल्ह्यात दोन्ही गाव आहेत, अक्कलकोट पण आहे आणि अकलूज पण आहे. अकलेने लूज राहायचं नाही. अकलूज म्हणजे अकलूज मधल्या माणसांवर टीका नाही, तर अकलेने लूज राहायचं नाही आणि अक्कलकोट सारखं वागायचं. म्हणजे ज्ञानप्राप्ती करून घ्यायची, भगवंताची, परमेश्वराची, या नारायणाची किंवा या अध्यात्माची किंवा या गुरुशास्त्राची, स्पिरिच्युअल अँड मिस्टिकल लाईफ या दोन्हीचा आपण अभ्यास करायचा आणि पुढे जायचं. तर देव कुठेतरी गवसतो, देव कुठेतरी दिसतो, देव कुठेतरी सापडतो. तर मग त्या लहानपणाचे काय वाटवं ठेवा आयुष्यात की भक्तांचं कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताची ती कृपा समजायची. मग जे दुःख आपल्या आयुष्यात आलं असेल, जे संकट आलं असेल, त्याला तुच्छ लेखा, त्याला तुच्छ लेखा, पण माणसाला तुच्छ लेखू नका. आम्ही देवाची लेकरे सारी, त्याला सर्वही प्यारी, पुराण तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. मी ज्यावेळेस झोपडपट्टीतली दारू भट्टीवर काम करणारी, काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी 1250 मुलं शिकवत होतो. म्हणजे मोफत शाळा होती माझी, नालंदा युवक संघ या नावाच्या खाली, आणि ती मी 10 वर्ष शाळा चालवलेली होती. 1ली ते 12वी माझी शाळा होती ती. आणि मला आमच्या SP कॉलेजच्या मळवडेकर सरांनी, ते आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते, त्यांनी मला संपूर्ण SP कॉलेजची मेन बिल्डिंग वापरायला दिलेली होती. आणि आता जशी शिस्तीत गुरुवारी या ठिकाणी दर्शनार्थी लोक येतात, तशी ती लहान मुलं 1ली ते 12वीची असून सुद्धा झोपडपट्ट्यातून अख्ख्या टिळक रोडनी शिस्तीत यायची आणि आपापल्या वर्गात बसायची. आणि आमचा सुंदर असा संध्याकाळी 7:30 ते 11:30 12पर्यंत वर्ग चालायचे. मोठ्या मुलांची रात्री उशिरापर्यंत वर्ग चालायचे, कारण या सगळ्या वर्गांना शिकवायचं जरा अवघड काम होतं. 1लीच्या मुलांना मी शिकवायचो आणि 12वीच्या मुलांना पण मी शिकवायचो. मग माझे काही त्यावेळेचे नालंदा संघाचे सवंगडी होते, तेही मला मदत करायचे. असे आम्ही सगळ्यांनी मिळून हे चालवलेलं होतं. तर हे कायमचं आयुष्यात लक्षात ठेवा. कुठल्याही संकटावर मात करायला शिका आणि आपलं जीवन चांगलं घडवा. जसं बसापाला स्वामी म्हणतात, घे त्यातल्या एका सर्पाला. मग तो बसापा घाबरतो, काय स्वामी मी गरीब आहे, मला मान्य आहे, पण गरिबाची चेष्टा, त्या सर्पाला घ्या. आणि मी घाबरलो, तो घाबरला बसापा तेली, त्यातला सर्प कसा घेऊ? स्वामीला घे म्हणलं तुला त्यातला सर्प. तर त्याने एक सर्प घेतला, त्याच्यावर आपल्या खांद्यावर पंचा टाकला, तो घेतला सर्प, घाबरला खूप, जा म्हणले तुझ्या घरी. आणि भीत 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 त्या तो हलतोय का चावाचा घेणार नाही ना आपला करत करत घरी गेला. घरी येऊन 10 दिवशी टाकलं. बायको पडली, काय टाकलं तुम्ही? आणि घाबरून पळत गेला बाहेर, ते असं आपल्याला चावू नये. बायको घरात होती, तिला चावला तर चावू दे का काय, असं काय त्याच्यामुळे जरा काय माहिती, पण त्याने घरात टाकला बाबा. तिला चावू नये असं पण त्याला वाटलं असेल, पण जे काय आहे ते माझं नाही, ते तुझ्याकडे आणून टाकलं पाहिजे. मला काय सुद्धा म्हणायचं असेल, ते सोनं गोधन वाजीधन गोवंश समान. तुकाराम महाराज म्हणतात, सोने गोधन वाजीधन आम्हा गोवंश समान. असं तिची वृत्ती झाली असेल आमच्या मालकांबरोबर राहून, स्वामी समर्थांच्या बरोबर राहून. म्हणून त्यांनी टाकलं. 10 दिवशी आवाज आला, खंड दिवशी आवाज आला, म्हणून फक्त तो सोन्याचे काम, सर्पाची सोन्याची काम झाली. पण म्हणून तो परत माघारी फिरून सगळे सर्प गोळा करायला गेला नाही बरं का, तिथं समाधान पावला. त्याचा आत्ताच्या काळातला आमचा धोंडीबा म्हणाला, काका एकच सर्प घेतला तिथला. धोंडीबा ऐकत असेल, कुठेतरी घरी बसून बाहेर असेल तर काहीतरी असेल. आमचा धोंडीबा म्हणजे उज्ज्वल पोकारला. तो काका उगाच एक सर्प घेतला नाही, तो तर ऍक्शन करा अशी. सगळे घेतले असते तर मी, अरे बाबा एक घेतला तुझं पोट भागते त्याच्यावर, पण नाही त्याची ऍक्शन ना. समाधान कुठेतरी समाधान पाहायला शिकलं पाहिजे. त्याला मी नेहमी म्हणत असतो, अरे पिछले दिन भी फिर से आएंगे. ते गीत आहे ना, लौट के आजा लौट के आजा, पुढचं म्हणत नाही तर तसे वो भी दिन आपके लौट के आ जाएंगे. जरा रुक रुक रुक, स्वामी की तरफ देख जरा. इसलिए स्वामी जी ने ये अभी का जो काल है तेरे जीवन में किस लिए लाया, उनकी तरफ देखने के लिए. तेरे भी जीवन का, तेरे भी आत्मा का उद्धार होने वाला है. थोड़ी देर ठहर, देख स्वामी जी क्या करते हैं. उससे भी बड़ा गहना, उससे भी बड़ा सोना आपको मिलने वाला है. लेकिन कौन सा सोना है समझने को जरा सीख. सोना कौन सा अच्छा है, ये सोना है कि वो सोना है. जिस सोने से झगड़े होते हैं, एक दूसरे को देखते नहीं, वो सोना चाहिए कि ये सोना चाहिए, ये समझना चाहिए अपने को. लेकिन ये दिल की बात कोई सुनती ही नहीं.
तो वो मजे में रहते हैं, हम भी दिल खुश होते हैं, हम भी उनकी तरफ कुछ बर्ताव करते हैं, चल तेरे को मिल जाएगा भैया। लेकिन मुझे ये बार बार कहना है, असली सोना ये सोना मिलना चाहिए अपने को, इसकी तरफ देख। तर असा महासागर माणूस आयुष्यातला महासागर पार करत असतो, तो दुःख समुद्र असतो, त्या दुःख समुद्रातून तो हे सगळं पार करत असतो। तर पुरुष मात्र आपल्या घरातल्या स्त्रीवर आपल्या ग्रहस्थाश्रमाचा सगळा भार टाकतो आणि पुरुषा नेहमी निश्चिंत राहत असतो, तसाही तो काळ होता। आणि अशीच एक सूर्यास्ताची वेळ होती आणि ती सूर्यास्ताची वेळ ही महाभयंकर अशी वेळ होती। राक्षसांना या काळामध्ये बाहेर हिंडण्याची परवानगी दिलेली असते आणि या सूर्यास्ताच्या वेळेला हे भयंकर असे राक्षस हे बाहेर हिंडत असतात आणि ते दिसायला खूप भयानक असतात। आणि यावेळी भगवान भूतनाथ जे असतात ते भूत प्रेत इत्यादी त्यांचे गण जे असतात, भूत प्रेत इत्यादी गण या तिन्ही सांजेच्या वेळेला फिरत असतात। म्हणून घरातले आपल्याला सांगत असतात की तिन्ही सांजेला बाहेर पडू नका, तीन सांजची वेळ सोडा, मग एकदा आधी बाहेर पडा 3ला 4ला 4:30ला 5ला, पण जी तिन्ही सांज असते कात्र वेळ जे असते जो संध्या समय असतो, जिथं सूर्य अस्ताला जाऊन रात्र वेळ लागते, तेवढा एक अर्ध्या तासाचा वेळ टाळत जा, त्याच्यानंतर जा किंवा त्याच्या आधी जा, पण ह्या वेळेस जाऊ नका, कारण त्यावेळेस भूत प्रेत इत्यादी गणांना फिरण्याची मुभा दिलेली असते। तर पण यांचा जो राजा आहे, यांचा जो गुरु आहे, असा जो महादेव आहे, त्या या जगामध्ये महादेवाला मात्र कोणी आपलं नाही, कोणी परकं नाही, किंवा कोणी आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे असंही नाही। म्हणजे महादेवाला सगळे सारखे आहेत, तो कोणाला हेट्रेट करत नाही, कोणाची निंदा करत नाही, किंवा कोणाचा फार आदर करतो असे नाही, कोणावर प्रेम खूप आहे असेही नाही, कोणावर राग आहे असे नाही। तर महादेव हा निश्चिंत आहे, त्याला कोणाचंही अप्रूप नाही, त्याला कोणाविषयी काही वाटत नाही, त्याला कोणी आपलं नाही आणि कोणी परकं नाही असं आहे। आणि असा तो महादेव त्याचं हे काम तो करत असतो। पण विवेकी जो पुरुष असतो, जो ज्ञानी पुरुष असतो, अक्कल से खुदा को जानने वाला जो आदमी होता है, तर असा विवेकी पुरुष हे अज्ञानाचं अविद्येचं आवरण दूर करून या भगवंताच्या निर्मळ अशा चरित्राचं तो नेहमी गायन करत असतो। आणि म्हटलं तर माणसाच्या शरीराबद्दल या ठिकाणी बऱ्याचदा असं वाटतं की संस्कृत श्लोक पण खूप सुंदर सुंदर आहेत, ते पण सांगावेत, पण थोडेसे श्लोक सांगितला जातो वेळेअभावी। पण हा एक सुंदर श्लोक आहे, तेवढा फक्त एक त्यातल्या 2 ओळी सांगणार आहे। हस्यन्ति यस्या चेतम हि दुर्भाग्या स्वात्मं ततस्य विदुषा समितं ये वस्त्र माल्याभरणानुपनयने त्वं भोजनं स्वात्म यो परिराजम। तर माणसाचे शरीर म्हणजे एखाद्या कुत्र्याचं खाद्य असल्यासारखं आहे, कुत्र्याचं खाद्य असल्यासारखं माणसाचं शरीर आहे। आणि आपण मात्र अज्ञानी अविवेकी असे जे आहोत ते या शरीराला वेगवेगळ्या रीतीने मडवत असतात, सजवत असतात, सुंदर सुंदर वस्त्र घालत असतात, अलंकार घालत असतात, सुंदर सुंदर चंदन लावत असतात। चंदन म्हणजे आता पार्लरचे जे काम करतात त्यांना माहिती असेल की काय काय लावतात, त्यातलं ज्ञान आपल्याला नाही, पण त्यावेळेच्या काळाप्रमाणे चंदन म्हटलेलं आहे असं लावत असतात, परंतु ते आत्माराम जो भगवान आहे त्याला मात्र विसरलेले आहे। तर या आत्माराम भगवानाची आठवण ठेवा आणि त्याला जाणायला शिका, कारण माणसाचं शरीर हे या कुत्र्याचं खाद्य आहे। तर कुत्र्याचं खाद्य असलेला असं माणसाचं शरीर आहे। आणि आपण काय करतो तर ब्रह्मदेव आणि त्यांचे जे लोकपाल आहेत तर ते सुद्धा या धर्म मर्यादेचं कायम पालन करत असतात आणि ते विश्वाचं अधिष्ठान असे आहेत। कश्यप ऋषी या दितीला म्हणतात की हे देवी, भगवान विष्णू आणि शंकर आणि माझ्याबद्दल तुला खूप आदर आहे, प्रेम आहे, आणि तुला मी आज एक गोष्ट सांगतो की तुला जे 4 पुत्र होतील, या दितीला जे 4 पुत्र होतील त्यातला एक सत्पुरुष
असा जन्माला येईल की तो त्याचा सन्मान या सगळ्या जगात होईल आणि त्याचं पवित्र यश भक्तजन आणि भगवंताच्या गुणांसह सगळेजण गातील असा तुला तो पुत्र होईल. जसं सोनं वारंवार तापून शुद्ध केलं जातं तसं निर्वैरता इत्यादी गुणांमुळे आपलं अंतःकरण त्याचं शुद्ध झालेलं असेल आणि तो निर्वैर असा तो तुझा पुत्र तुला प्राप्त होईल. तो मोठा भगवत भक्त असेल आणि तो सगळ्यांना पूज्य असा होईल आणि तो भाव विभोर झालेल्या अंतःकरणात हा जो पुत्र आहे हा भाव विभोर झालेल्या अंतःकरणात भगवंताची स्थापना करेल आणि आपल्या देहाभिमानाचा जे आपल्या देहाचा अभिमान असतो, आपण इगोइस्ट असतो आपल्याबद्दल, तर या आपल्या देहाभिमानाचा तो त्याग करेल. तो विषयांमध्ये अनासक्त राहील, शिरवाण असेल, सगळ्या गुणांचं भांडार त्याच्याकडे असेल आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानणारा, दुसऱ्यांच्या आनंदात दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानणारा असा तो होईल. जसा चंद्र हा ग्रीष्म ऋतूमध्ये आपला दाह नाहीसा करतो त्याप्रमाणे हा मुलगा जगाचं दुःख नाहीसा करणारा होईल. सुंदर उपमा दिलेली या ठिकाणी की चंद्र जसा अभिशत्रुर्जयता शोकहर्ता नैदाधिकम ताप विवो राजा, तर असा हा जसा चंद्र हा ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णतेचा किंवा धाकतेचा तो धाकपणा जो असतो त्या उष्णतेचा तो नष्ट करतो, त्याप्रमाणे हा मुलगा जगातल्या असंख्य लोकांचं दुःख नाहीसं करेल. आणि मग मैत्रेय ऋषी म्हणतात की मैत्रेय उवाच श्रुत्वा भागवतं पौत्रम मदोत इति भृशं पुत्र यशोदम कृष्णाद्वित्वा समन्महामना. मैत्रेय ऋषी म्हणतात की विदुरा, दिदीने जेव्हा असं ऐकलं की माझा नातू हा भगवंताचा फार मोठा महान भक्त होईल तेव्हा या दिदीला फार मोठा आनंद झालेला आहे. येथे श्रीमंत भागवत पुराणे परमावश्य संहिताया तृतीय स्कंदे दिती कश्यप संवादे चतुर्थोदाशया. अशा रीतीने दितीचा संदर्भातला हा अध्याय कश्यप ऋषी आणि दितीचा हा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आता पंचदशोध्याय जे संगादिक असतात, संगादिक मुनी, त्यांचे 4 शिष्य हे त्यांना अतिंद्रिय शक्ती, गुह्य शक्ती, मिस्टिकल लाईफ त्यांचं झालेलं असतं आणि त्या दिव्य शक्तींमुळे हे संगादिक 4 शिष्य आहेत, पुत्र आहेत, त्यांना सगळ्या प्रकारची शक्ती प्राप्त झालेल्या आहेत आणि ते पुढे विहंग मार्गे आले. विहंग मार्गे म्हणजे आकाश मार्गे, आकाशातून त्यांना संचार करायची शक्ती निर्माण झालेली आहे. मागच्या प्रवचनात एका सांगितलेलं होतं की घराच्या हॉलमध्ये मी असं ध्यानाला बसलो होतो आणि सहज माझा ध्यान असताना मी का डोळे उघडले मला सांगता येते. मी सहज डोळे उघडले तर समोर मला 2 तेजपुंज आत्मे दिसले. उजव्या हाताचा आत्मा खूपच तेजपुंज असा स्फटिकासारखा डी सिरीजच्या हिऱ्यासारखा चमकत होता. डी सिरीजचा हिरा म्हणजे घोडके वहिनीने माहिती असेल तसा तो चमकत होता आणि डाव्या बाजूचा जो होता तो निळसर असा होता. पण हे दोन्ही आत्मे फार श्रेष्ठ होते आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती एक आत्मा होता, तो तर त्याच्याहून प्रभावशाली होता आणि खूप तेजाने चमकत होता. असे 3 मला दिसले, एक उजवीकडे, एक डावीकडे. उजवीकडचा थोडासा डाऊनला पण एकदम प्रखर असा तेजपुंज, हिऱ्यासारखा प्रकाशित, स्फटिकासारखा फार मोठा शुभ्र असा होता. डावीकडचा निळसर होता आणि त्याच्या वरच्या बाजूला जो होता तो त्याहून तेजपुंज होता. कदाचित ते त्यांचे गुरु असावेत असं मी जाणतो आणि असे मला ते दिसलेले होते. असं कळलं की ते आपल्या मठाकडे येत आहेत आणि ते सुद्धा या मठात जे काही लोक येतात, जे काही भक्त लोक येतात त्यांची सेवा करायला थांबलेले आहेत. काही वेळा मागे तर मी इथे गुरुवारचा असायचो त्यावेळेस मला समोर
तो जिथं दत्तांचा फोटो लावलेला आहे, लाकडाचं शिल्प मागे स्वामींचं, त्या एक आर्च आहे, त्या आर्चच्या पुढे दुसरी आर्च आहे, त्या दोन्हीच्या मध्ये तो खांब आहे. त्या खांबाच्या ठिकाणी मला नेहमी बाळप्पा महाराज दिसायचे आणि बाळप्पा महाराज इथल्या येणाऱ्या भक्तांची काही कामं करायचे, त्यांचं दुःख नष्ट करायचे, असे मला त्या ठिकाणी ते नेहमी दिसायचे. तसं हे जे आत्मे आहेत हे अलौकिक असं कार्य करत असतात आणि जेणेकरून या मठात येणाऱ्या भक्तांचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही दुःख आपण माणूच नाही, कुठल्याही संकटात असू दे किंवा असं वाटेल आपल्याला कदाचित वाटेल माणूस होतो आपण, हे दुःख आहे, तर ते दुःख न समजता त्या मुलाचे शब्द आठवा की भक्तांचं कल्याण करणाऱ्या भगवंताचीच ही कृपा आहे असं समजून आपण वागायचं. आज माझ्या आयुष्यात हे झालं. मला आमच्या अण्णा गेल्यावर 8 एप्रिल 1998 म्हणजे चैत्र शुद्ध त्रयोदशीला खूप वाईट वाटलं. अरे बापरे, हा एवढा मोठा पसरा चालवायचा कसा आणि एवढी लोक सांभाळायची कशी. मठातली लोक वेगळी, अण्णांच्या उठबस वेगळी. अण्णाकडे त्या हॉलमध्ये आमचा हॉल सकाळी 7 वाजल्यापासून गस्त भरायचं. एवढी लोक त्यावेळेस अक्का आमची आई, नंतर अपर्णा, या चहा ठेवायच्या. रोज 100 कप चहा होत होते. पण त्या दोघींनी किती तक्रार केली नाही, आम्हाला किती कवशा धुवायला लागतात आणि किती वेळा चहा ठेवावा लागतो. आता 2-4 माणसं आले तर नको वाटतं घरात त्यांना, तर आपल्याकडे पैसा मुबलक आलेला आहे. आता पूर्वी कमी पैशात आपण एक गोष्टी करायचो, आता जास्त पैशात आपण करू शकत नाही, का तर लक्ष्मी जास्त आहे. म्हणून ती लक्ष्मी ती नको, हे सोनं पाहिजे आपल्याला. हे कंपॅरिझन करा, नेहमी हे कंपॅरिझन करा. त्यावेळेची लक्ष्मी चांगली का आताची लक्ष्मी चांगली? ज्यावेळेची चांगली त्या लक्ष्मीमध्ये प्रेम होतं, त्या लक्ष्मीमध्ये खूप आग्रह केला जायचा. आपल्या घरात खायला नसतं तरी येणार म्हणजे बस बाबा जेवायला बस, आणि तुझ्या घरात तांदळा बाबा खाली गेला, खडून मागे तांदूळ काढले, बस जेवायला आग्रह केला जायचा. आता कणग्याचे किंवा डबे म्हणा, किंवा ते धान्य साठवायचे डबे, आता ते कणग्या गेल्या, ती पोती गेली, ते मोठे घोळ असायचे मांजरपाटाचे कपडे डबे शिवलेले, त्यात तांदूळ वगैरे साठवायचे. त्याच्यावर ते कणग्या नव्हत्या किंवा ते आणायची तेवढी फिनान्शियल पोझिशन नसायची. आता काय वेगवेगळे डबे आलेले, चौकोनी आले, त्रिकोणी आले, गोल आले, स्टीलचे आलेत, ॲल्युमिनियमचे आलेत. मग धान्याचे डबे त्यात साठवून केलं जातं. भरपूर गच्च भरलेले आहेत, पण आलेल्या घासभर द्यायची इच्छा नसते. स्वामी महाराजांच्या कृपेने आणखीन एक गोष्ट आपल्या मठाची, आपण दर गुरुवारी आपल्या मठात आपण खिचडी वाटत होतो. आणि माझ्या बऱ्याच दिवसात म्हणत होतं की आपण संध्याकाळी जे काही लोक असतील 5-50 आपण खिचडी वाटावी. तर या अधिक महिन्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. आणि आता काय जास्त लोक नसतात, म्हणा जी काही लोक येतात, आपण बाहेर बोर्डच लावलेलं आहे की कोरोना असल्यामुळे कोणी येऊ नये म्हणून. पण जे काही 2-5 जण असतील तर आपण, किंवा 5-10 जण दिवसभरात असतील तर आपण खिचडी वाटायला सुरुवात केलेली आहे. ती आनंदाची गोष्ट सांगायची राहिली मागायची. तर अशी आपण दररोज, आता नुसतं गुरुवार हा सोडून दिला, आपण जरा आणखीन एक स्टेप पुढे जायचं. दररोज आमच्या स्वामी महाराजांची आणि शंकर महाराजांची आवडती खिचडी आपण या ठिकाणी वाटतोय. तर असं या जगाची रचना करणारे हे लोकपालांचे मुकुटमणी असे आहेत. आणि लोकपालांचे मुकुटमणी असलेले की जे सगळ्यांचा भाव जाणतायत, जे सगळ्यांचा अंतःकरण जाणतायत, असे हे सर्गाधिक पुत्र किंवा सर्गाधिक शिष्य या ठिकाणी आलेले आहेत. सर्व जीवांचं जे उत्पत्ती स्थान आहे, असे जे अनन्य भावाने त्यांचं ध्यान करतात, तर ते या भगवंताच्या कृपा कटाक्षाने कृतकृत्य होत असतात. आणि उदाहरण त्या ठिकाणी दिलेले, यस्य वाचा प्रजा सर्वा गावस्तनेव यंत्रिता हरंती बलियात्मा तस्मै मुख्यायते नमः. तर दोराने बांधलेला जसा बैल असतो, आणि तसं आपल्या वेदवाणींनी बद्ध असलेली सर्व प्रजा, आपल्या वेदवाणींनी बद्ध असलेली सगळी प्रजा जी आहे तिच्या अधीन राहून आपण नियमपूर्वक असं कर्म करत असतो. या वेदवाणीच्या सांगण्याप्रमाणे आपण नियमबद्ध वागतो, नियमपूर्वक वागतो. त्या नियमपूर्वक वागून
आपलं कर्मानुष्ठान आपण करत असतो, आपण आपली पूजा करत असतो आणि अशा या सगळ्या देवांना आमचा या भक्तांचा मनापासून प्राणरूप असा नमस्कार असो. आणि मग मैत्रिणीविषयी म्हणतात की महाभाव या देवाची प्रार्थना ऐकून भगवंत ब्रह्मदेव हे हसलेले आहेत आणि मोठ्या मधुरवाणीने ते भाष्य करतात. ब्रह्मदेव म्हणतात की देवांना म्हणतात ब्रह्मदेव, तुमचे जे पूर्वज होते ते माझे मानसपुत्र संकादिक जे आहेत, ह्या माझ्या मानसपुत्र संकादिकांनी या सगळ्या गोष्टींचा आसक्तींचा त्याग केलेला आहे. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे अज्ञान समर्थात वेडावाकडा वागलाय तर तुम्ही रागवू नका, चिडू नका, तो अज्ञान आहे असं समजा. तो तुमच्यासारखा ज्ञानी होईल ज्यावेळेस त्यावेळेस तो तुमच्यासारखा निश्चित वागणार आहे, त्याला रागवू नका, हे मगाशी सांगून झालेलं आहे. या 100 श्लोकांची पूर्ण शहानिशा किंवा 100 श्लोकांचा पूर्ण अर्थ मी आधी सांगितलेला आहे. तर या आसक्तींचा त्याग करून, लोकांबद्दलच्या आसक्तींचा त्याग करून सर्व लोकांमध्ये हे लोककल्याणासाठी हे सर्गाधिक ब्रह्मदेवांचे मानसपुत्र हे आकाश मार्गाने भ्रमण करतायत. म्हणून मागाशी सांगितलं, कुणी विहंग मार्गे आले, कुणी आकाश मार्गाने आलेले आहेत. माऊलींच्या ज्ञानेश्वरीत किंवा भावार्थी दीपिकेमध्ये, सांगेपासिष्ठीमध्ये किंवा माऊलींच्या अमृतानुभवमध्ये विहंग मार्गे म्हणजे काय याच्यावर माऊलीने खूप मोठे लेख स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. ते वाचामध्ये कळेल, पण त्याचं सगळं स्पष्टीकरण मी या ठिकाणी करत बसत नाही, त्यांना आपला वेळ जाईल. माऊलींच्या कृपेने मी 8-9 स्टँडर्डपासून ते FY पर्यंत हा अभ्यास त्यावेळेस केलेला होता, त्यामुळे ते आठवते तुमच्यापुढे ते नमूद केलेलं आहे. आणि त्याला आता बरीच वर्ष झालेली आहेत. माझ्या सगळं लक्षात आहे. तर मी सुंदर असं पुस्तक पण लिहिलेलं होतं, ते मधल्या काळात मला सापडलंच नाही. माऊलींच्या काही गोष्टींवर एक सुंदर पुस्तक, ही माझी आशीच होती, पण ती कुठं घाळ झाली काही सापडली नाही. आमच्या घरात ते गुलाबी रंगाचं कपाट आहे लाकडी, त्या कपाटात मी ती ठेवलेली होती, पण ती घाळ झाली. तो विषय सोडून द्या. तर मग ब्रह्मदेव असं म्हणतात की शुद्ध सत्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या अशा त्या वैकुंठ लोकांमध्ये हे सर्गाधिक गेलेले आहे. तिथं निश्चय एक वन आहे आणि तिथं खूप कैवल्य आहे, मूर्तिमान कैवल्य त्या ठिकाणी आहे. सगळ्या प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, कामा पूर्ण करणारे त्या ठिकाणी वृक्ष आहेत. तिथं साही ऋतू हे त्यांच्या संपन्नतेने संपन्न असून तिथली शोभा ऋतूंच्या शोभेने संपन्न अशी आहे. आणि तिथं हे भ्रमण करणारे पार्षद आलेले आहेत, लोकांचं पाप नाहीसं करत चाललेले आहेत आणि भगवंताच्या पवित्र अशा लीलांचं ते गायन करता आहेत. आणि श्रीहरी आपलं शरीर तुळशी पत्रांनी सजवलेलं आहे. भक्तांनी भगवंताचं शरीर हे तुळशी पत्रांनी सजवलेलं आहे. भगवंताला तुळशी पत्र हे खूप प्रिय आहे. आज योगाने हा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे आणि योगाने तुळशीचा झाड स्वामी समर्थांना घातलेला आहे. तो आमच्या कॅमेऱ्यातून लाईव्ह सगळीकडे आपल्या FBवर किंवा नंतर YouTube चॅनलवर आणि नंतर व्हॉट्सअपवर सगळ्यांना दिसेल किंवा काही जण पाहतही असतील. कारण मी सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला. तर FBवर, नंतर YouTube चॅनलवर आणि नंतर रेकॉर्ड जे आहे ते व्हॉट्सअपवर एकंदर 5,500 ते 6,000 लोक ऑल ओव्हर वर्ल्ड करोना आहे म्हणण्यापेक्षा ऑल ओव्हर वर्ल्ड श्रीमद भागवत महापुराण असं म्हणायची वेळ आलेली की ज्याच्यात साक्षात भगवंत प्रविष्ट झालेले. मग हा भगवंत काळ फार सुंदर आहे. आपल्याला आध्यात्मिक विचार करायला मिळेल, आपल्याला अलौकिक शक्ती प्राप्त होण्यासाठी हा काळ स्वामींनी आपल्याला दिलेला असेल. तर आपण आपलं चिंतन करा, मनन करा, आत्मचिंतन करा, जेणेकरून माऊलींना आमच्या मुक्ताबाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण तरुणी जगासी तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण तरुणी जगासी तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर आपण सगळ्यांनी तरुण जा, त्यासाठी हा काळ दिलेला असेल. तर हा काळ त्या बालकाप्रमाणे माना की लोकांचं भक्तांचं कल्याण करण्यासाठी भगवंत झटत असतात. तर भगवंत तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी त्यांनी करून आलेलं आहे, तुम्हाला घरात बसवलेलं आहे.
तुमची खायची व्यवस्था भगवंतांनी केलेली आहे, घरात बसा पण आता माझ्याकडे बघायला प्रेमाने. मंदिरं, मठ, चर्च किंवा मस्जिदी हे काही पैसे गोळा करायची या धर्म किंवा धर्मशाळा किंवा या प्रार्थना स्थळ हे पैसे गोळा करण्याचं साधन नाही, तर आध्यात्मिक ज्ञान देण्याची ठिकाण आहे. असं आध्यात्मिक ज्ञान द्यायचं ठिकाण आहे. इथं तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पोथीत, प्रत्येक बोर्डवर खाली वर जिथं जागा असते जिथं लिहिलं असते तिथं कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही. पैशापेक्षा आध्यात्मिक ज्ञान महत्वाचं आहे. इथला मठाचा प्रपंच कसा चालवायचा ते स्वयंवर चालवायला सक्षम आहे, ते चालवत आहे. माग पुन्हा एकदा माझ्याकडून दुरुक्ती जरी होत असली, पुनरुक्ती होत असली तरी पुन्हा पुन्हा ते सांगायचं वाटतं. मागा असाच काही जणांनी प्रश्न विचारला तर त्या मला त्या तत्काळ स्वामींनी या ठिकाणी उत्तर दिलं, इथला सगळा कारभार मी चालवतो. मग त्या लोकांना मी सांगितलं, तिघही विद्वान आलेले होते, त्या तिघही विद्वानांना मी सांगितलं, हे बघा आता मला स्वामींनी सांगितलं इथला सगळा कारभार मी चालवतो. मग त्यावेळेनंतर ते गप्पच बसले, कारण स्वामींनी सांगितलं इथला सगळा कारभार मी चालवतो. म्हणजे इथं कोण यायचं कोण नाही यायचं, कुठल्या भक्तांनी काय करायचं, इथला सगळा कारभार स्वामी पाहत असतील त्याच्यात आम्ही सुद्धा इंटरफेअर करणारे कोणी नाहीये. स्वामींना ते आवडणार नाही, रुचणार नाही, चालणार नाही. तर असं या श्रीहरींचं शरीर हे तुळशीपत्रांनी भूषित झालेलं आहे आणि तुळशीचा सुगंध सगळीकडे येत आहे. गंधे तीर्थे तुलसी का भरेन तस्या यस्मिन स्तपहा सुमनसो बहुमान्य यंती. तर असं सुंदर अशा तुळशीचा सुगंध या भगवंताच्या शरीराचा येत आहे. तुळशीपत्राने या भगवंताचं शरीर सजवलं गेलेलं आहे. तर ही लक्ष्मी सुद्धा आपल्याबरोबर तुळशीदल घेऊन या तुळशीदलानेच या भगवंताचं ही लक्ष्मी पूजन करत असते. आणि भगवंत या ठिकाणी सांगतायत की म्हणजे ब्रह्मदेव या ठिकाणी सांगतायत की भक्तांनी किंवा लोकांनी सुद्धा पापहरण करणाऱ्या भगवंताच्या कथा ऐकाव्यात, भगवंताच्या लीला ऐकाव्यात, पण त्या सोडून बुद्धी नष्ट करणाऱ्या ज्या गोष्टी असतील तिकडं मात्र आपण जाऊ नये. त्या गोष्टी आपण त्याज्य कराव्यात. आणि असं जर घडलं नाही तर वैकुंठ लोक तुम्हाला कधीच दिसणार नाही, वैकुंठ लोकात तुम्ही कधीच जाणार नाही. त्यासाठी ते करावं असं या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. आणि मग देव सुद्धा म्हणतात की देव काय म्हणतात की आम्ही सुद्धा मनुष्य योनीत किंवा मनुष्य प्राण्यांमध्ये किंवा मनुष्य योनीमध्ये आमचा जन्म व्हावा अशी प्रार्थना करतो देव म्हणतात. इतर जे देव आहेत तर ब्रह्मदेव असं सांगतात की देव सुद्धा असं वारंवार मला प्रार्थना करतात की आम्हाला सुद्धा या भूतलावर पाठव, आम्हाला सुद्धा भक्ती करू देत, आम्हाला सुद्धा पांडुरंगाचं नामस्मरण करू देत, कृष्णाचा धावा करू देत आणि तिथे पंढरपूर आम्हाला सुद्धा वारी करू देत. केवढा आनंद, केवढी मजा असते. आणि अशा मनुष्यवरीची इच्छा हे देवसुद्धा धरत असतात, कारण त्या ठिकाणी तत्वज्ञानाचा अभ्यास होऊ शकतो, धर्माची प्राप्ती होऊ शकते. या भूतलावर तत्वज्ञानाचा अभ्यास करून धर्माची प्राप्ती या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून मनुष्यवरी म्हणून सुद्धा जे भगवंताची अशी आराधना करत नाहीत तर त्यांच्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही, कारण ते मायेने मोहित झालेले आहेत. असे जे असतील की ते या मायेनेच मोहित होतात आणि त्यांचं भगवंताकडे दुर्लक्ष होतं, भगवंताची आराधना होत नाही. पण त्याच ठिकाणी ब्रह्मदेव सांगतात, जिथं देव सुद्धा म्हणतायत की आम्हाला या भूतलावर या मर्त्य लोकात पाठव की आम्ही तुझे भक्त होऊ, तुझं सुंदर गुणगान करू. आणि आपल्याला तो जन्म म्हणून सुद्धा आपण ते न करणं जी वाईट गोष्ट आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या विश्वगुरु असं जे श्रीहरींचं निवासस्थान आहे ते त्रैलोक्याला वंदनीय, त्रिकाल वंदनीय असं आहे. आणि अद्भुत अशा वैकुंठ धामाला योग बलानी हे सर्गाधिक पोहोचलेले आहेत. त्या सर्गाधिकांना काही ठिकाणी अडवलं गेलं तर ते आपण पाहूयात की हा भगवंत जो आहे आणि त्याचे जे पार्षद आहेत त्यांचं मुख पाहून असं वाटतं की त्या सगळ्या भक्तांवर ते कृपावर्षाव करतायत आणि सगळ्या भक्तांना ते फार मोठ्या आनंदाने पाहतायत.
असे ते दृश्य होतं. आणि आता त्या भगवंताच्या गळ्यात महामूल्यवान असा कौस्तुभमणीचा हार त्याच्या गळ्यामध्ये आहे. महामूल्यवान असा कौस्तुभमणीचा हार त्याच्या गळ्यामध्ये आहे. आणि संकादिक मुनीश्वर जे आहेत ते नेहमी ब्रह्मानंदात निमग्न झालेले आहेत आणि ते भगवंताचं रूप पाहत त्यांचं दर्शन घेत आहेत. आणि भगवंताचं मुख नीलकमलाप्रमाणे होतं आणि अतिशय सुंदर ओठ त्या भगवंताचे होते आणि सुंदर असं हास्य या भगवंताच्या चेहऱ्यावर असल्यामुळं भगवंताचं रूप खूपच शोभायमान असं दिसत होतं. आणि ते भगवंताचं असं रूप पाहून या संकादिकांना खूप कृतकृत्य वाटलं. आणि पद्मरागासारख्या लाल लाल असलेल्या नखांनी सुशोभित असं त्यांचे चरणकमल पाहून हे संकादिक त्यांचं ध्यान करायला लागलेले आहे. पण या ज्या संकादिक जे होते यांना आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी अडवलेलं आहे. तर असं मंदिरात अडवू नये, कारण म म्हणजे मंगल, दी म्हणजे दिव्य आणि र म्हणजे रमणीय. तर मंदिर म्हणजे काय, तर म म्हणजे मंगल, दी म्हणजे दिव्य, असं मंगलमय दिव्य असणारं रमणीय ठिकाण असतं. मंगलमय दिव्य असणारं जे रमणीय ठिकाण असतं ते म्हणजे मंदिर. तर पुन्हा एकदा सांगतो, म म्हणजे काय, मंगल, नंतर दी म्हणजे दिव्य आणि र म्हणजे रमणीय. तर मंदिर म्हणजे जे मंगलमय आणि दिव्य असतं, रमणीय असतं ते स्थान की ज्या स्थानात भक्तांना धीर मिळतो. मठात, मंदिरात, मस्जिदमध्ये किंवा चर्चमध्ये का जायचं, त्याच्या ठिकाणी आपल्याला भगवंताचा आशीर्वाद मिळतो, तो मिळतो, प्लस भगवंताचा आशीर्वाद मिळून आपल्याला धीर मिळत असतो. हा करोना आलाय तर घरात तुम्ही आपापल्या बसा, स्वामींपुढे एक 5 मिनिटं बसा, ध्यानाला बसा किंवा जप करा, तुम्हाला खूप मोठं समाधान लाभेल. तर असं समाधान, आनंद मिळण्यासाठी तुम्ही थोडा वेळ एक 5 मिनिटाचा वेळ द्या, आपोआपच तुम्हाला त्याची गोडी वाटेल. 5चे 10 होतील, 10चा अर्धा तास होईल आणि तुम्ही त्या भगवंताच्या आनंदात रममान व्हाल, आनंद तुम्हाला वाटायला लागेल. तर या भगवंताच्या दर्शनाच्या लालसेने हे संकादिक हे वैकुंठाच्या 6 तटांचं जे मोठे मोठे दरवाजे होते ते 6 तट ओलांडून ते 7व्या दरवाजावर पोहोचलेले आहे. तिथं 2 एकाच वयाचे देव त्यांना या दृष्टीस पडलेले आहेत. त्यांच्या हातात गदा होत्या, त्याच्यात बाजूबंदाची कुंडली होती आणि किरीट वगैरे होते आणि ते मौल्यवान अशा दागिन्यांनी विभूषित असे झालेले होते. पण त्यांना अचानक काहीसा राग आलेला आहे आणि त्या रागीटपणाने त्यांनी या संकादिकांना अडवलेलं आहे. आणि भगवंत मात्र समान दृष्टीने सगळ्यांकडे पाहत असतो. आणि तरीही या दरवाजावरच्या या दोघांनी या दर्शनार्थी असलेल्या भक्तांना, संकादिकांना अडवलेलं आहे. ते 4ही कुमार जे होते, संकादिक कुमार जे 4ही होते ते पूर्ण तत्वज्ञानी असे होते आणि वैकुंठवासी देवाच्या समक्ष या द्वारपालांनी या 4ही पूज्य अशा कुमारांना अडवलेलं आहे. आणि आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आणल्यामुळं यांचे डोळे काहीसे रागाने लाल झालेले होते. आपल्या प्रियतम अशा प्रभूंच्या, भगवंताच्या दर्शनात विघ्न आणल्यामुळं या 4ही भक्तांचे, 4ही कुमारांचे डोळे हे लाल झालेले आहेत. आणि मग त्यांना या 4ही जणांना राग आलेला आहे आणि त्यांनी मग या द्वारपालांना शाप दिलेला आहे की तुम्ही हा जो भेद केला आम्हाला आम्ही 6 दरवाजे ओलांडून 7वा दरवाजा ओलांडून 6 तट आणि 7वा दरवाजा ओलांडून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. तर इथपर्यंत पोहोचल्यावर सुद्धा तुम्ही आम्हाला अडवलं. या दारावरच्या एकाच वयाच्या दोघांनी आम्हाला अडवलं.
तर ते दोघं म्हणजे जय विजय होते. या दोघांनी जय विजयांनी जे द्वारपाल होते, या जय विजयांनी या चारही सरकाधिक ऋषींना या कुमारांना अडवलेला आहे आणि म्हणून या कुमारांना राग आलेला आहे आणि म्हणून तुम्ही असा भेदभाव केलेला आहे आणि भेदबुद्धीच्या दोषामुळं तुम्ही या वैकुंठ लोकातून आता निघून जाल आणि या पापमय योनीत जाऊन तुम्ही जिथं काम, क्रोध, लोभ हे जे माणसाचे 3 शत्रू आहेत या ठिकाणी तुम्ही जाऊन पडाल असा शाप त्यांना मिळालेला आहे. आणि भगवंताला हे सगळे दृश्य पाहून खूप वाईट वाटलेलं आहे आणि भगवंत या द्वारपालांनी आपल्या सर्वाधिक साधूंचा असा अनादर केलेला आहे, त्यांना तुच्छ लेखलेलं आहे, त्यांना हाकलून दिलेलं आहे, त्यांना माझ्या दर्शनाला यायला अडवलेलं आहे, त्याचा त्यांना राग आलेला आहे. आणि म्हणून या द्वारपालांनी का अडवलं तरी तिकडे ते दुर्लक्ष करतात आणि ते सरळ या चारही मुलांच्या समोर, या चारही कुमारांच्या समोर येतात की जे संकाधिक कुमार असतात त्या कुमारांच्या समोर साक्षात भगवंत लक्ष्मीसहित त्या ठिकाणी येतात आणि असे परमहंस मुनिजन ज्यांचा शोध घेत असतात. परमहंस मुनिजन ज्या भगवंताचा शोध घेत असतात अशा ठिकाणी चालत चालत भगवान श्रीकृष्ण म्हणजे नारायण म्हणजेच वासुदेव हा चालत चालत त्या ठिकाणी निघालेला आहे आणि ते लक्ष्मीसहित त्या ठिकाणी आलेले, श्री हे लक्ष्मीसहित त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्गाधिकांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे. आणि सर्गाधिक मुनीश्वर त्यांचं ध्यान लागलेलं आहे, त्यांच्या नेत्रांची तृप्ती झालेली आहे आणि ते ब्रह्मानंदातच होते आणि पुन्हा ते ब्रह्मानंदात निमग्न झालेले आहेत. तर असं भगवंताचं सुंदर असं दर्शन या चारही कुमारांना झालेलं आहे आणि संसारिक दुःख निवारण करणारं असं ते भगवंताचं मुखकमल होतं. आणि त्या भगवंताचं मुखकमल पाहतात साक्षात परमात्म तत्व या चारही कुमारांना जाणवलेलं आहे, साक्षात परमात्म तत्व त्यांना कळालेलं आहे. आणि मग हे कुमार असं म्हणतात, भगवान जर आमचं चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरणकमलांशी जर युक्त राहिलं, आपल्या चरणकमलांशी जर रममाण राहिलं. मगाशी आपण पाहिलं की मंदिर म्हणजे काय, तर मंदिर म्हणजे म म्हणजे मंगल, दी म्हणजे दिव्य आणि र म्हणजे रमणीय. तर रमणीय अशा मंदिरामध्ये भगवंताच्या आमचं चित्त जे भ्रमराप्रमाणे देवाचे गुणगान गात असतात, देवाचं लीला गात असतात, तर आमचं भ्रमराप्रमाणे आमचं चित्त हे तुझ्या चरणकमलांशी रममाण झालेलं आहे आणि आमची वाणी तुळशीप्रमाणे होऊन आपल्या चरणकमलांचं वर्णन करून आमची वाणी सुशोभित झालेली आहे. म्हणून आपल्या वाणीने काय बोलत ते लक्षात घ्या. आपल्या मुखामध्ये आपण स्वामींचे भक्त आहोत, एकही अपशब्द कधी येता कामा नये, एकही अपशब्द कधी येता कामा नये. पूर्वी काय झाला हा विचार करायचा नाही, आजपासून ठरवा की नाही माझ्या मुखात एकही अपशब्द येणार नाही. मी माझ्या मुखातून, माझ्या तोंडातून मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी जी जिव्हा असेल ती चांगलंच बोलेल, एकही अपशब्द बोलणार नाही. जे काही बोलू ते सुंदर बोलू, जे काही बोलू ते चांगलं बोलू, असं आपल्या जीवनात घडलं पाहिजे. आणि मग ही 4 लेकरं काय म्हणतात, हे 4 कुमार काय म्हणतात की आमची वाणी तुळशीप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या वर्णनामुळे सुशोभित होईल. आमची वाणी कशी होईल, तुळशीप्रमाणे सुशोभित होईल अशी आमची वाणी होईल. आपण साक्षात भगवंत आमच्या समोर चालत चालत आलेले आहात, लक्ष्मीसहित श्री आलेले आहेत, तर आम्ही आपल्याला प्रणाम करतो. इति श्रीमद भागवत पुराणे परमहंस संहिताया तृतीय स्कंदे जय विजयो संकाली शापो नाम पंचोदशाध्यायः. अशा रीतीने 100 श्लोक आता आपण अभ्यासलेले आहेत. आणि इति श्रीमद भागवते महापुराणे परमहंस संहिताया तृतीय स्कंदे संकाली शापो नाम पंचमोध्यायः. संकाधिकांनी या जय विजयाला जो शाप दिलेला आहे तो शाप आपण आता पाहिलेला आहे. त्यांना पुन्हा काम करून लोक ज्या ठिकाणी असतील अशा ठिकाणी त्यांनी पाठवलेला आहे. आरती आता डायरेक्टली शेजारती होईल, शेजारती होईपर्यंत
चालू होते का? चालू होते. एक काव्य स्वामींच्या कृपेने माझ्याकडनं लिहिलं गेलेलं आहे. चालू केलं का? चालू आहे. चार्जिंग आहे. फुल एक काव्य स्वामींच्या कृपेने माझ्याकडनं लिहिलं गेलेलं आहे. ते काव्य आपण आरती लोकांना बसवायचं ते बसून ठेवा. मी काव्य म्हणणार आहे. तर ते काव्य स्वामींच्या कृपेने मला असं वाटतं माझं खूप आवडीचं कार्य, मला भावलेलं काव्य ते आहे. तर ते काव्य मी आता म्हणणार आहे. माझी अत्यंत साधी भोळीबाबडी अशी भाषा आहे. अत्यंत साधी भोळीबाबडी भाषा आहे. तर ती तुम्ही ऐका. ते शब्द गोड मारून घ्या. शब्द सोपे आहेत, कुठेही अवजडपणा अवघडपणा नाही, पण साधे शब्द आहेत म्हणून तुम्ही नावही ठेवू नका. गोड मारून घ्या ही माझी विनंती आहे. माझा देव देव कुठं शोधू तयाला, देवा कुठं शोधू तयाला. माझा देव कुठं शोधू तयाला, कुठं शोधू तयाला, कुठं शोधू तयाला. अक्कलकोटी जाऊन बसला, अक्कलकोटी जाऊन बसला. परी मला नाही सापडला, परी मला नाही सापडला. देव माझा भला, देव माझा भला, देव माझा भला, देव माझा भला. देव माझा भला हरवला, माझा देव हरवला, माझा देव हरवला. देव माझा भला, देव हरवला. कुठं शोधू तयाला, कुठं शोधू तयाला. हुडकायला मला आता त्राण नाही उरला, हुडकायला मला आता त्राण नाही उरला, नाही उरला. देव माझा भला, देव माझा भला. कुठं शोधू तयाला, कुठं शोधू तयाला. देव माझा भला, देव माझा भला, माझा देव हरवला, माझा देव हरवला. चौकडा त्याला शोध शोध शोधला. जीव कसा विषय झाला, माझा देव स्वामी हरवला. जीव कसा विषय झाला, माझा देव स्वामी हरवला, माझा देव स्वामी हरवला. जीव दम दमून गेला, जीव दमून गेला. जीव दमून गेला, जीव दमून गेला. माझा देव स्वामी लपून बसला, माझा देव स्वामी लपून बसला. कुठं शोधू तयाला, कुठं शोधू तयाला नाही. कुठं ग बसला नाही, कुठं ग बसला. बाई माझा देव हरवला, बाई माझा देव हरवला. शोध शोधून जीव माझा चालला, शोध शोधून जीव चालला. दया आली माझी स्वामी समर्थाला, दया आली माझी स्वामी समर्थाला. देव सापडला, देव सापडला, देव सापडला, देव सापडला. आता देव म्हणतात, किती वाट पाहू तुझी स्वामी म्हणे मला, किती वाट पाहू तुझी स्वामी म्हणे मला. अरे प्रताप मी तर तुझ्या अंतरी वस्तीला, अरे प्रताप मी तर तुझ्या अंतरी वस्तीला. देव सापडला बाई, देव सापडला. अरे प्रताप मी तर तुझ्या अंतरी वस्तीला, मी तर तुझ्या अंतरी वस्तीला, मी तर तुझ्या अंतरी वस्तीला. बाबा चालू ठेवायचं ना. तेच कर. सद्गुरु स्वामी समर्था निद्रा सुखानी करी स्वामी यतिराया. निद्रा सुखानी करी स्वामी यतिराया, यतिराया, यतिराया. त्रिभुवनाथ योगी राजा तू संचरसी. हाक मारी
करी स्वामी यतिराया त्रिविध ताप प्रभु रे तुझ्या कृपेने शमले अज्ञान संपले बंधनही तुटले चरण सेवा घडू दे प्राप्य से भगवंता नित्या सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया सत्य शिव सुंदरता तुझ्या स्वरूपी भरली स्वामी गुरुमाऊली तू भक्तांची सावली चिंतामणी गुरु तू पुरेल चिंता आता निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया करीतो शेजारती सद्गुरु स्वामी समर्था निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी धनंजय